जवळ असं काही बांधकाम करू देत नाही, अलाउड नाही. हां. तर त्याला काय ह्याचे नियम माहीत नाही, काही नाही. त्यांनी टेंडरिंग करून सगळं पासही केलं आणि जेव्हा काम सुरू झालं तेव्हा कळलं की असं काहीतरी सुरू झालं नाही. ते टेंडरिंगची प्रोसेस कोणाला कळणार ना काय. बरोबर. मग काम झालं तेव्हा आर्किओलॉजीला कळलं की अरे ह्याची प्रोसेस झाली आणि इथनं फ्लायओव्हर होणार आहे. मग नंतर ते हो, मग ते म्हणजे मग लोकांनी तक्रारी केल्या ना तिकडे युनेस्कोला. मग युनेस्कोने लेटर पाठवलं की आम्ही नॉमिनेशन काढून घेऊ हे झालं तर. तो रद्द करायला लागला सगळा तो फ्लायओव्हर वगैरे. आता तो बाहेर न काढला रस्ता. पण आता हे जेव्हा ही व्हिजिट झाली इकोमॉसची त्यावेळेला अशा काही गोष्टी झाल्या की साल्हेर किल्ल्याची व्हिजिट झाली. तेव्हा ऑब्व्हियसली त्यांना साल्हेरच्या शेजारी असताना वाचला सालोटा किल्ला त्यांना दिसला आणि तिथल्या पायऱ्या वगैरे फारच सुंदर आहे म्हणजे सगळं ते एकदम. आणि साल्हेरवरून दिसतंच, ते काय लपवता येत नाही. तेव्हा त्यांनी हा प्रश्न विचारला की हा कोणता किल्ला आहे वगैरे काय. तेव्हा सांगितलं की हा प्रोटेक्टेड आहे का विचारलं तर तो प्रोटेक्टेड नव्हता. तर तो प्रोटेक्टेड करा असं त्यांनी सजेशन दिलं. बरं. खूप कमी दिवसात तो लगेच प्रोटेक्ट झाला किल्ला त्याच्यामध्ये. तर आता मग असं त्यांनी तेच सांगितलं की जसा हा ह्याच्या शेजारचा किल्ला आहे तसेच ह्याच्या परिसरातले पण काही महत्त्वाचे किल्ले असतील आणि ते आपण डोजियरमध्ये लिहून दिलेलंच आहे ऑलरेडी. ते असं काही नाही आहे म्हणजे हे. पण त्यातले बरेचसे किल्ले जे आहेत ते संरक्षित नाही आहेत. बरं. त्यामुळे त्याच्यातली सर्वात पहिली स्टेप काय माहिती आहे का, या सगळ्या किल्ल्यांना पहिले संरक्षित करायला लागणार आहे आणि हे संरक्षित करून मग त्याच्याही कॉन्झर्वेशन करायला लागणार आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं ते की फक्त 12 किल्ल्यांचं संवर्धन नाही होणार आहे. शाळांमध्ये जाऊन जर लहान मुलांनाच शिकवत गेलो आपण, लहान वयातच ज्या गोष्टी जर बिंबवल्या गेल्या की बाबा तुम्ही जेव्हा मंदिरात जाताय तर त्याची एक पद्धत असते जायची, किल्ल्यावर जाताय तर त्याची पद्धत पाहिजे आणि तुम्ही तुमच्या डिस्को जी काय जायचंय तिथे एक वेगळी पद्धत असते. निश्चितच ते दोन्ही मिक्स करून चालणार नाही. अगदी हे शाळेपासून शिकवलं पाहिजे. करेक्ट. तर ते कदाचित मग काही वर्षांनी ह्याचं प्रमाण अजून कमी होऊन जाईल जर आपण लहान वयातच. सगळ्या गोष्टीला वेळ लागतो म्हटलं ना. मी जसं तुला सांगितलं की ती नावं लिहिणं खूप वर्ष गेली ना मध्ये हे सगळं कमी व्हायला. मी तर बघितलं होतं रायगडावर की महाराजांचा जो वाडा आहे तिथली माती लोक घेऊन जातात. तेच म्हटलं ना, ती माती काय दगड काय तिथं अशी भोकं पडली जातात. हो, मग तेच म्हटलं की मग हे काय म्हणजे असं सगळ्यांनी केलं तर काय होईल मग, याला काही अर्थ नाही ना. मग असं तसं म्हणलं तर मग ते वर्षभरात रिकामच होऊन जाईल, एवढी लोक तिथे येतात. तेच म्हटलं ते. अशा पद्धतीने नाही केलं पाहिजे. तर ही जबाबदारी आहे आपली त्याच्यामध्ये. शिवाय आपण किल्ल्यावरती कचरा नाही केला पाहिजे, आपल्याकडनं प्लास्टिकच्या बाटल्या फेकल्या नाही गेल्या पाहिजे, ह्याही गोष्टींचा विचार केला पाहिजे. नमस्ते मित्रांनो, तर सगळ्यांचं या एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याकडे पुन्हा एकदा सचिन जोशी सर आले आहेत आणि सचिन जोशींची थोडक्यात ओळख करून देतो. ते डेक्कन कॉलेजमध्ये कार्यरत आहेत आणि दुर्ग अभ्यासक, दुर्ग संवर्धन या कार्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. मागच्या वेळी आम्ही बरेच गप्पा मारल्या होत्या की दुर्ग संवर्धन कसं झाले पाहिजे आणि सध्याची परिस्थिती काय आहे. तर आम्ही त्यांना पुन्हा बोलवलं आहे आणि यावेळी आम्ही आपल्या दुर्गांबद्दल पुन्हा गप्पा मारणार आहोत. नुकतंच आपल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचं दर्जा मिळालेला आहे आणि हा दर्जा कसा मिळाला, ह्याची प्रोसेस काय होती हे आपल्याला आज सर सांगणार आहेत. कारण सर या कमिटीचे एक भाग होते. सो मला नाही वाटत की त्यांच्याहून कोणी उत्तम प्रकारे आपल्याला समजून सांगू शकेल की हा दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झालं आहे किंवा हा दर्जा मिळाल्याच्या मागे प्रोसेस काय होती आणि आता पुढे काय काय गोष्टी होऊ शकतात. सो आता आपण कुठलाही वेळ न घालवता एपिसोडला सुरू करूया. आणि प्लीज तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. असेच छान छान विषय आम्ही तुमच्यासमोर आणू आणि नक्कीच तुम्ही तुमचा फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवा. कुठलाही वेळ वाया न घालवता एपिसोडला सुरुवात करू. सो सर, तुमचं या एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत. आपण आधी पण भेटलो होतो आणि आधी गप्पा मारल्यात. आपण सिंहगडला पण जाऊन आलो आहोत. मी आत्ताच मगाशी तुमची ओळख करून देत होतो तेव्हा आम्ही सांगितलं की युनेस्कोने जो दर्जा दिला त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही त्याचा एक भाग होतात. तो आता आपण त्याचबद्दल गप्पा मारू. तुम्ही आम्हाला सांगा की पडद्यामागची गोष्ट काय, जे आम्हाला फक्त कळलं की हे आता दर्जा आपल्याला मिळाला आहे पण त्याच्या मागे किती मेहनत घेतली आहे तुमच्यासारख्या अनेक लोकांनी. तर ती गोष्ट आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. सर्वात प्रथम हेच विचारेन की हा दर्जा जेव्हा मिळाला
तेव्हा अनेक वर्षांची मेहनत आहे, तेव्हा कुठे हा आपल्याला दर्जा मिळाला आहे. तर मग त्या भावना काय होत्या की आता आपल्याला 12 किल्ल्यांना दर्जा मिळाला आहे हे जेव्हा कळलं तेव्हा कसं वाटलं? प्रत्यक्ष हे 12 किल्ल्यांचं नॉमिनेशन जे झालं ते टी व्हीवरती लाईव्ह होतं. ओके. त्यामुळे लाईव्ह नॉमिनेशन चालू असताना आपल्याला त्यात वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी जे होते ते आपल्या किल्ल्यांबद्दल बोलत होते. आपल्या लोकांनी तर ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं होतं सगळं, आपण सगळ्या गोष्टी तिथे मांडलेल्याच होत्या. आणि मग ते लाईव्ह जे बघणं होतं ना, तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. कारण तेव्हा त्यांनी तिथे जाहीर केलं जेव्हा आपल्या किल्ल्यांना मिळालं आहे, तो खरंच म्हणजे आनंदाचा क्षण होता. याचं कारण की जवळजवळ 4-5 वर्ष हे सगळे प्रोसेसचं काम चालू होतं. म्हणजे आपल्याला असं एवढं सोपं वाटतं की आपण पाठवलं आणि आपल्याला दर्जा मिळाला तो, असं एवढं सोपं नाही आहे काम ते. त्याच्यामध्ये खूप डॉक्युमेंटेशन करायला लागतं, खूप फॉलोअप घ्यायला लागतो वेगवेगळ्या गोष्टींचा. आपल्या किल्ल्यांवरती जाऊन त्यांची ती जी व्हिजिट होते त्या व्हिजिटमध्ये आपल्याला त्यांना काही गोष्टी दाखवायला लागतात, त्यांच्याकडनं सजेशन येतात. मग आधी सुरुवातीला आपल्याला प्रिलिमिनरी एक आपण हे काय म्हणतो नॉमिनेशन मिळतं. त्याच्यानंतर मग पुढे सबमिशन झालं, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की मग पुढे तिथे त्या पॅरिसमध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. आणि तिथे वेगवेगळ्या देशांच्या प्रतिनिधींनी सुद्धा ह्या किल्ल्यांचं महत्त्व काय आहे याच्याविषयीची तिथे त्यांनी भाषणं केली. आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथेही वोटिंग होतं सगळं ते. त्याच्यामुळे तिथे सुद्धा बरंच काम आपल्या म्हणजे फक्त पुरातत्व विभाग त्यांनी तर मोठं काम केलेलंच आहे, पण त्याच्याबरोबर आपलं परराष्ट्र मंत्रालय ह्यांनी देखील मोठं काम केलेलं आहे तिथे, की जेणेकरून आपल्याला हे नॉमिनेशन मिळालं. आता हे सगळं मिळत असताना भारतातनंच एक 5 नॉमिनेशन पाठवायची अशी ठरवलेली होती. पण हे 5 नॉमिनेशन जेव्हा पाठवतो आपण तेव्हा 5 काही ॲट अ टाईम आपली जात नाहीत, कारण प्रत्येक देशाकडनं साधारण एकच जातं. आणि आपणही एक ठरवतो की या 5 पैकी मग यावर्षी कोणतं पाठवायचं आपण त्याच्यामध्ये. तर हे 5 वेगवेगळ्या राज्यांकडनं आलेली होती ही प्रपोजल. त्याच्यामध्ये आपलं एक कातळ शिल्पांचं पण होतं महाराष्ट्रातनं 2 होती, एक कातळ शिल्प आणि हे किल्ल्यांचं. तर ते जेव्हा पाठवलं तेव्हा तो निर्णय जे आहे ते PMO ऑफिसकडं हा निर्णय घेणार होतं. म्हणजे खुद्द मोदी साहेबच हे निर्णय घेणार होते, पंतप्रधान. तर त्यामुळे त्यांनी इन्सिस्ट करून हे सांगितलं की हे किल्ल्यांचं प्रपोजल आपलं पुढे गेलं पाहिजे. तर तिथेच जर आपलं प्रपोजल त्यांनी ठरवून सांगितलं असतं किंवा हे नाही घ्यायचं आहे आपल्याला, वेगळंच घ्यायचं आहे कुठल्या तरी राज्याचं, तर मग विषयच संपला होता तिथे आपला. पण तिथे सुद्धा एक निर्णय घेतला गेला, किल्ल्यांना महत्त्व दिलं गेलं सरकारकडनं आणि ते सगळ्या गोष्टी पुढे पाठवल्या गेल्या. हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच हे नॉमिनेशन मिळालं असं मी त्याच्यामध्ये म्हणेन. नाही तर इथनंच गेलं नसतं तर पुढचा तर विचारच काय करायला नको आपण काही त्यामध्ये. कदाचित शिवरायांना मानणारे खूप लोक आहेत, प्रश्नच नाही. आणि रायगड हे फक्त एक किल्ला नसून ते बरेच जणांचं म्हणजे भावनिक ते नातं आहे. आणि मोदी सुद्धा किंवा अनेक मोठे मोठे जे राजकारणी आहेत त्यांना पण कदाचित तिथून ऊर्जा मिळत असेल किंवा प्रेरणा मिळत असेल, तर कदाचित म्हणून त्यांनी त्याला प्रेफरन्स दिला असेल. नक्कीच त्याच्यामुळेच दिला ना. म्हणजे हे काय फक्त किल्ल्यांचं नाव नाही, शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच या सगळ्या गोष्टी, कारण त्यांच्यामुळेच तर किल्ले आहेत आणि त्यांच्यामुळे स्वराज्य आहे. करेक्ट. त्याच्यामुळेच ते आणि तो इम्पॅक्ट एक वेगळा आहे देशभरात सगळ्यांवरतीच आहे. महाराजांचं कर्तृत्व सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या किल्ल्यांना नॉमिनेशन मिळण्यासाठी शासनाने जर प्राथमिकता दिली तर ते योग्यच म्हणायला लागेल. करेक्ट. तुम्ही आता थोडक्यात सांगितलं की ही प्रोसेस कशी असते, हो. पण तुम्ही थोडा अजून एलॅबोरेट करून सांगू शकाल का की किती अवघड आहे हा दर्जा मिळणं आपल्यासाठी, किंवा कुठल्याही मॉन्युमेंटला दर्जा मिळणं किती अवघड आहे? हां, आता मी म्हटलं ना, जसं आपल्याकडनं एखादा प्रपोजल गेलेला आहे तशी अनेक देशांची प्रपोजल येतात. त्या अनेक देशांची प्रपोजल तिथे येतात, प्रत्येकाचं स्क्रुटिनी होते, प्रत्येकाची मग नंतर तिथे व्हिजिट होते. व्हिजिट झाल्यावर त्यांचे रिपोर्ट्स जातात, ते सगळे परत एकदा रिव्ह्यू केले जातात आणि त्याच्यानंतर मग ते नॉमिनेशन कोणाला द्यायचं त्याच्यासाठी तिथे वोटिंग होतं. वेगवेगळ्या देशांचं वोटिंग असतं त्याच्यामध्ये. त्या वोटिंगमध्ये सुद्धा आपल्या बाजूनी वोटिंग झालं तर आपल्याला मिळणार नॉमिनेशन, नाही वोटिंग झालं तर मिळणार नाही. मग त्यामुळे तिथे सुद्धा एक थोडासा लॉबिंग असा प्रकार करायला लागतो की जेणेकरून आपल्यालाही वोट मिळावेत तिथे आणि आपला मॉन्युमेंटला तो दर्जा मिळावा. तर हेही करायला लागतं. त्याच्या आधीची इथली प्रोसेस तर खूपच मोठी आहे. मी जे सांगितलं 4-5 वर्षाची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तर खूपच मोठी आहे. त्या प्रोसेसला फार वेळ लागतो, बऱ्याच गोष्टी करायला लागतात.
जवळजवळ 1000 पानाचं आपण ह्या सगळ्या 12 किल्ल्यांचं एक डोझियर म्हणजे डॉक्युमेंटेशन केलेलं एक काय म्हणू आपण फाईल म्हणू 10,000 पानांची फाईल अशी आपण ती सबमिट केलेली आहे त्यांना. त्याच्यामध्ये आता त्यांनी केलेली म्हणजे काही किल्ल्यांची ड्रॉइंग्स केलेली आहेत आपण त्याच्यात. त्याचं ऐतिहासिक महत्त्व नमूद केलेलं आहे, त्याच्या वरती काय काय वास्तू आहेत याच्याबद्दल आपण सांगितलेलं आहे. त्यामुळे असं प्रत्येक किल्ल्यांची डिटेलमध्ये माहिती गोळा करून नुसतं एवढंच नाही तर त्या किल्ल्याच्या पेरीफेरीमध्ये कोणते किल्ले येतात त्याची पण माहिती दिलेली आहे आपण त्या सगळ्याच्यामध्ये. त्यामुळे ही सगळी माहिती दिल्यानंतर मग ते पूर्ण डोजियर ते पुन्हा क्रॉस चेक करून आपण ते सगळं पाठवलेलं आहे. आणि मग ते वाचल्यानंतर आता मग हे सगळं आपण तयार करायलाच आपल्याला खूप वेळ लागतो. ते झाल्यावर ते तिथे गेल्यानंतर एवढ्या देशांची नॉमिनेशन आलेली असतात, त्याच्यामुळे ते वाचायला परत वेळ लागतो. ते वाचून झाल्यानंतर मग त्याचा रिव्ह्यू करून मग ते ठरवतात की इकडे आपण आयकोमॉस वगैरे अशापैकी कोणाला पाठवायचं आहे का व्हिजिटसाठी वगैरे ते. आणि मग ते व्हिजिट आणि मग त्यांचा रिपोर्ट परत. त्याच्यामुळे ही खूप लेंदी प्रोसेस असते. असं फटाफट होणारं हे काम नसतं त्याच्यामध्ये. म्हणजे अक्षरशः त्यांची व्हिजिट झाल्यानंतर सुद्धा 1 वर्ष गेलं आपल्याला नॉमिनेशन मिळायला. ओके. त्यामुळे ही खूप लाँग प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये पेशन्स खूप ठेवायला लागतात याच्यामध्ये आणि कन्सिस्टंटली काम करायला लागतं असं मी म्हणेन. तुम्ही आता डॉक्युमेंटेशनचा थोडंसं सांगितलं, पण हे डॉक्युमेंटेशन म्हणजे तुम्ही आता पूर्वीसुद्धा मोहनगड किंवा असे किल्ले जेव्हा शोधून काढले तेव्हा पण तुम्ही बऱ्याच मेथड्सचा वापर केला असेल डॉक्युमेंटेशन करताना. तर मग कुठल्या कुठल्या मेथड्सचा वापर होतो अशा पद्धतीच्या कामांमध्ये? डॉक्युमेंटेशन किल्ल्यांचं करणं अवघड का आहे? कारण आपले किल्ले बरेचसे किल्ले हे डोंगरावर आहेत. बरोबर. जमिनीवर असलेले बरेच कमी आहेत किल्ले. एक तर त्या ठिकाणी जाऊन त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, मग त्याच्यासाठी तुमच्याकडे एखादा आर्किओलॉजिस्ट पाहिजे. तो आर्किओलॉजिस्ट जाऊन तिथे स्ट्रक्चर्स कोणती आहेत, वरती पॉटरी आहे का, वॉटर सोर्स काय आहेत, ह्या सगळ्याचा एक सायंटिफिकली तो अभ्यास करतो आणि सायंटिफिकली अभ्यास करून तो त्याचे रिपोर्ट तयार करतो आणि तुम्हाला सबमिट करतो. शिवाय दुसरा एक माणूस असा पाहिजे ड्राफ्ट्समन की जो प्रत्यक्ष जाऊन किल्ल्यांची ती ड्रॉइंग तिथे तयार करेल. ओके. त्याच्यासाठी एक वेगळा ड्राफ्ट्समन स्पेशलिस्ट पाहिजे. ती सगळी ड्रॉइंग्स फायनलाइज करायला एखादा आर्किटेक्ट पाहिजे आपल्याला त्यामध्ये. त्याचबरोबर त्याचा एखादा समज आपण GPS सर्वे केला, GPS सर्वे आवश्यक आहे त्याचा. GPS सर्वेसाठी त्या विषयातला GPS आणि GIS सिस्टीममध्ये काम करणारा जो आहे तो टेक्निशियन आपल्याला लागतो. त्यामुळे अनेक लोकांचे हात ह्याच्यामध्ये आहेत. अगदी हे सगळं डेटा सगळ्याचा गोळा करून तो फॉर्म्युलेट करून ते सगळं करायला एखादा डेटा ॲनालिस्ट वगैरे हे सगळ्या गोष्टी लागतात त्या. हे असं सगळं केल्याशिवाय ती टीम बनत नाही. आणि ती टीम घेऊन एका किल्ल्याचं आपण म्हणतोय मी तसं अनेक किल्ल्यांचं डॉक्युमेंटेशन. तर हे डॉक्युमेंटेशन खूप तरी अजून खूप डिटेलमध्ये आपण केलेलं नाही आहे. आपण आत्ताच्या याच्यामध्ये अगदी प्रिलिमिनरी डॉक्युमेंटेशन केलं आहे असं आपण म्हणू. पण आता ॲक्च्युअल डॉक्युमेंटेशन हे भविष्यामध्ये होईल. कारण आता आपल्याला नॉमिनेशन मिळाले म्हटल्यावरती जबाबदारी जास्ती आहे मोठी. त्याच्यामुळे पुढे ते डॉक्युमेंटेशन आपलं सुरू होईल डिटेलमध्ये. ओके. म्हणजे आता तुम्ही 3D मॉडेलिंग वगैरे सगळं येणार. मी तेच म्हटलं, एकदा तुमची बेसिक ड्रॉइंग जर तयार झाली स्ट्रक्चरची, भले अर्धवट पडलेलं स्ट्रक्चर आहे आणि त्याची ड्रॉइंग तू बनवलीस ती बनवल्यानंतर तू 3D मध्ये टाकल्यावर कम्प्लीट स्ट्रक्चर कसं होतं हे तुला काढता येऊ शकतं ना. अवघड काय त्याच्यामध्ये. त्याला काय सपोर्टिंग गोष्टी जर आपण दिल्या की त्या वॉलच्या इथे तळखडे आहेत तर तळखडेच्या साईजवरनं तो खांब किती उंच असेल वगैरे हे सगळं करून तुला 3D मॉडेलिंगही करता येतं. पण मग यातही बराच वेळ जाणार ना. पण त्याच्यासाठी आधी बेसिक डॉक्युमेंटेशन गरजेचं आहे ना की किल्ल्यावरची प्रत्येक जी काय वास्तू आहे त्या वास्तूच्या मेजरमेंट बारीक मेजरमेंट घेता आल्या पाहिजेत आणि त्या मेजरमेंट घेऊन त्याची ड्रॉइंग्स बनवली पाहिजेत आपण. अच्छा. पण मग किल्ल्यावर नवीन गोष्टी काय जे सापडत असतात, उत्खनन होत असतं, मग त्याही तुम्ही ते डॉक्युमेंटेशन म्हणजे अपडेट करत राहता का? आत्ता ह्या प्रोसेसमध्ये आपण एक्सकेव्हेशन फार केलेली नाहीये. बरं. पण आता पुढे जाऊन तेही करायचं आहे आपल्याला. म्हणजे मी जे आता डॉक्युमेंटेशन सांगतोय तो खरं तर एक्सप्लोरेशनचा भाग येतो आर्किओलॉजीच्या भाषेत सांगायचं तर. त्याच भाषेमध्ये एक्सकेव्हेशनचा जो भाग आहे तो पण होणार आहे, पण तो आता पुढे आहे. आत्ता काही आपण त्यांना असं सांगितलं नाही की आम्ही सगळ्या किल्ल्यांवर एक्सकेव्हेशन केलेत आणि झालेलं आहे असं आपण काही म्हटलेलं नाही. पण तरीसुद्धा आत्ताच्या या सगळ्या प्रोसेसमधलं एक गोष्ट सांगतो. जेव्हा ह्यांची व्हिजिट झाली होती या आयकोमॉसच्या लोकांची, तेव्हा व्हिजिट झाल्यावर त्यांनी आपल्याला एक विचारलेलं होतं की कोणत्या कोणत्या किल्ल्यावर एक्सकेव्हेशन झाली आहेत. मग त्याच्यासाठी आपण रिपोर्ट सबमिट केले होते त्यांना. तर एकूण 3 किल्ल्यांवर आत्तापर्यंत एक्सकेव्हेशन झाली होती म्हणजे त्यांच्या प्रिलिमिनरी व्हिजिटच्या आधी.
बर. तर तो म्हणजे रायगड आहे, राजगड आहे आणि खांदेरी नावाच्या किल्ल्यावर एक्सकेव्हेशन झालं होतं. खांदेरी हा आयलंड फोर्ट आहे अलिबागच्या इथे जवळ हो. तिकडे. तर त्यातली स्टेट आर्किओलॉजीनी राजगडचं केलं होतं, रायगडचं केंद्रीय पुरातत्व विभागाने केलं होतं आणि खांदेरीचं मी केलं होतं उत्खनन. बर. खांदेरीचं मी म्हणजे डेक्कन कॉलेजच्या वतीने मी ते सगळं प्रोजेक्ट हेड मीच होतो तिथे, त्याच्यातनं काम केलं होतं आम्ही ते. तर ह्या 3 एक्सकॅव्हेशन रिपोर्टचा सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये खूप फायदा झाला त्यामध्ये. अच्छा. पण आता अशाच पद्धतीने इतरही किल्ल्यांवरती आपलं एक्सकॅव्हेशन सुरू होईल त्याच्यामध्ये. म्हणजे फक्त डॉक्युमेंटेशन असं मी म्हणत नाही, पण हा पण भाग होईल, कारण ह्याच्यातनं मिळालेल्या अँटिक्विटी त्याचं डॉक्युमेंटेशन परत वेगळं असतं, त्याची ड्रॉइंग्स वगैरे हे सगळं वेगळं असतं. त्यामुळे हे पण त्यातच येणार आहे सगळं. पण तुम्ही आता म्हणलं की आयकॉमॉसचे अधिकारी आपल्याकडे येऊन हो त्यांनी विचारल्या गोष्टी. हो त्यांनी आता राजगडावरती आले असतील, रायगडावर आले असतील, त्यांनी काय काय गोष्टी बघितल्या सध्या जे आहे ते? त्यांनी एकतर त्यांची जी व्हिजिट होती ती सगळ्या किल्ल्यांना व्हिजिट झाली नाही. बरं. नॉर्मली जेव्हा मॉन्युमेंट्स असतात तिथे त्यांची व्हिजिट होते प्रत्येक ठिकाणी, पण आपल्या इकडचे एकदम लँडस्केप वेगळं आहे. आता ह्यात जे किल्ले निवडलेत ते काही डोंगरावर, काही जमिनीवर आणि काही समुद्रात आहेत. बरोबर. त्यामुळे अनेक समुद्रातले काही किल्ले असे की जिथे जायला आता सोर्सच नाही काही, म्हणजे बोटी बिटी जातात पण नीट धक्का नाही, काही नाही, हा सगळे प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी काही किल्ले जे आहेत ते हेलिकॉप्टरमधनं बघितले. ओके. हां, कारण ते वरनच त्यांना दाखवले ते किल्ले, कारण काय बाकी काही करणं शक्य नव्हतं त्याच्यात. काही किल्ले त्यांनी चालून बघितले, रायगडसारखे किल्ले. ते वर गेले आणि वरच्या वर ते फिरले ते सगळा किल्ला वगैरे. सगळा किल्ला बघितला? हा सगळा म्हणजे आता बऱ्यापैकी सगळे जण बघतात. जसं राजवाडा आहे, महाराजांची समाधी, मंदिर, तिथपर्यंतचा सगळा जो भाग आहे तेवढा भाग त्यांनी बघितला बेसिक. अगदी कानाकोपरा असं काही बघितला नाही. एवढं डिटेलमध्ये काही व्हिजिट त्यांची नसते. शेवटी त्यांची व्हिजिट आपणच ऑर्गनाईज करतो आणि आपणच त्यांना किल्ल्यावरच्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे जाऊन एक्सप्लेन करतो, कारण त्यांना तर काही तसं माहीत नसतं. आपण जे त्यांना डॉक्युमेंट सबमिट केलेलं आहे फार फार तर ते वाचून येतात त्याच्यातलं, आणि काय अडलं असेल तर त्यातलं विचारतात, किंवा तुम्ही हे सांगितलं हे कुठे इथे वगैरे हे ते ओके. हे असं विचारतात. ते म्हणजे ते अभ्यास करून येतात ते लोक. काय असं हे नाही आहे किंवा नुसतीच व्हिजिट करायला चक्कर मारायला आलो वगैरे हे. कारण काही ठिकाणी ते विचारतात की हे तुम्ही लिहिलंय पण हे इथे कुठे, हे दाखवलंच नाही तुम्ही आम्हाला. बर. किंवा मग तुम्ही हे लिहायचं राहिलंय, आम्हाला हे इथे दिसतंय, तुमच्या लिखाणात आलेलं नाहीये हे वगैरे, असं पण सांगतो. हो झालं ना तसं. ते आता याच्या बाबतीत झालं साल्लेरच्या. साल्लेरला व्हिजिट झाली त्यांची. साल्लेरच्या व्हिजिटमध्ये त्यांनी ती डोजियर वाचली होती त्या लोकांनी. ती वाचल्यानंतर साल्लेर फिरवला आणि ते सगळं झाल्यानंतर ते म्हणाले की तुमच्या साल्लेरबद्दल तुम्ही जे लिहून दिलंय त्याच्यामध्ये साल्लेरवरती मराठा आर्किटेक्चर काहीच दाखवलेलं नाही. तुम्ही लिहिलेलंच नाही आहे की साल्लेरवरती काय मराठा आर्किटेक्चर आहे. बरं. तर मग ते आता तिथे कोणाला उत्तर देता येईना. मग त्यांनी आमच्याच अधिकाऱ्यांपैकी एकाने वेळ मारून दिली की आम्ही तिथे उत्खनन करू, डेक्कन कॉलेजला उत्खनन करायला सांगू आणि आम्ही तिकडनं ते अवशेष जे आहेत ते त्यातनं काढून आम्ही त्याच्याबद्दल लिहू ते पण तिथे आहेत अवशेष असं सांगितलं. तर ते ठीक आहे म्हणाले, मग तुम्ही तो 2 महिन्यात एक्सकेव्हेशन करा आणि रिपोर्ट सबमिट करा म्हणाले. अच्छा, म्हणजे असं पण हां, लगेचच म्हणाले ते म्हणाले की व्हिजिट झाल्यावर त्यांनी वेळ दिला. सप्टेंबरला व्हिजिट झाले, ते म्हटले डिसेंबरच्यात रिपोर्ट सबमिट करा उत्खनन करून. बापरे. मग ते आलं आमच्याकडे डेक्कन कॉलेजला. मग किल्ल्यावर कोण उत्खनन करणार, तर मग ते आलं माझ्याकडे. मग ते आम्ही किल्ल्यावर गेलो उत्खनन करायला. मग किल्ल्यावरती एक 15-20 दिवस राहून तिथे उत्खनन केलं सगळं. ते उत्खनन झाल्यानंतर मग ते अँटिक्विटी वगैरे ज्या काही मिळाल्या त्याचं डॉक्युमेंटेशन करून त्यांना फायनल रिपोर्ट तयार करून सबमिट केला. पण बोलण्याच्या आधी त्यांना साधारण कल्पना होती की इथे आपल्याला एक्सकेव्हेशन करावं लागेल आणि दाखवावं लागेल? नव्हती, त्यांना काही कल्पना नव्हती. त्यावेळेला झाली चूक कुठे आपली माहिती आहे का त्याच्यामध्ये, ती जी डॉक्युमेंट लिहिली आपण लिहून दिली त्यांना, सबमिट केली, ती सबमिट करताना त्याच्यामध्येच आपण लिहायला पाहिजे होतं. कारण हे जेव्हा आमच्याकडे आलं आणि त्यांनी प्रॉब्लेम आम्हाला सांगितला आर्किओलॉजी डिपार्टमेंटनी की हा प्रॉब्लेम आहे की मराठा आर्किटेक्चर तिथे काही दाखवलेलं नाही आहे, म्हणून तुम्हाला उत्खनन करून मराठा आर्किटेक्चरचे रिमेन्स काढायचे. तर आता मी त्यांना तेच म्हटलं जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा, की म्हटलं मी तुम्हाला दाखवतो तिथे काय आहेत मराठा आर्किटेक्चरचे रिमेन, मला माहिती आहे, खोदायचीच गरज नाही आहे, वरतीच आहेत म्हटलं, सगळे समोरच आहेत, जमिनीवर आहेत म्हटलं तुम्ही लिहिले नाही तिथे. पण ते आता म्हणाले आता आम्ही बोलून गेलो आहे तिथे, त्यांना सांगितलेलं आहे आणि ते म्हणाले रिपोर्ट सबमिट करा, तर तुम्ही उत्खनन करायला लागेल तुम्हाला. मग आम्ही म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या थंडीत तिथे जाऊन उत्खनन केलं साल्लेरवर, महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला. तिथे त्या केवमध्ये राहून 15 दिवस उत्खनन केलं. रोज खालनं डबा येत होता जेवणाचा आम्हाला, त्याच्यातनं तो येईल का नाही टेन्शन असायचं, कारण कधी कधी माणसं यायचीच नाहीत खालनं वरती.
मग ते अवघड व्हायचं सगळं ते. तरी आम्ही स्टँड बाय सगळं खिचडीचं मटेरियल घेऊन ठेवलेलं होतं. ते एखाद दिवस आलाच नाही तर काय घ्या म्हटलं रात्रीचा. म्हणजे त्यांच्या एवढ्या चुकीमुळे तेच म्हटलं बरीच ना कामं की वाढली. तिथे 4 ओळी लिहिल्या असत्या तिथे त्याच्याबद्दल, तर ह्याची काय आवश्यकताच पडली नसती ना एवढ्या सगळ्याची. हे पडली असती पण आज नाही, भविष्यात केलं असतं ना आपण, अजून त्याच्यावर संशोधन करण्यासाठी उत्खनन केलं असतं. म्हणजे सध्या पण गरज एवढ्या नव्हती. पटकन 2 महिन्यात लगेच उत्खनन करून रिपोर्ट द्यायची गरज पडली नसती त्यावेळेला. तर ते मग करायला लागलं त्याच्यामध्ये. मग त्यात एक वाडा आहे तिथे, तुझं माहिती आहे मराठा पिरियडमधलाच आहे. त्या वाड्याच्या इथेच उत्खनन केलं. मग त्या जुन्या वाड्याचे तळखडे वगैरे जसे असतात ना आपले, बरोबर, ते तळखडे मिळाले, खापरं मिळाली त्याच काळातली वगैरे, हे बांधकामाची जोती वगैरे काही मिळाली, विटा मिळाल्या काही. ते सगळं मग डॉक्युमेंट करून आम्ही सबमिट केला रिपोर्ट तो त्याच्यात. त्यामुळे एकूण 4 किल्ल्यांवर उत्खनन झाली, त्यातली 2 डेक्कन कॉलेजनी केली. ओके. हे कॉन्ट्रीब्युशन आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये आमचं. पण खूप अवघड असतं म्हणजे. आणि आयत्या वेळी 2 महिन्यात. तेच म्हटलं ना की त्या, आणि बरं तो थंडीचा सीझन, दिवसही कमी मिळतो त्याच्यात. बरोबर. त्यामुळे लगेच 5ला अंधारच पडायचा तिकडे, त्याच्यात काही कामच करता यायचं नाही. आणि एक्स्ट्रीम थंडी, आणि सकाळी लवकर थंडीचं काम करता यायचं नाही. म्हणजे आम्ही कामाला जरी उभं राहिलो तरी लेबरच खालनं यायचे वरती, लेबर वर राहायला नव्हते. लेबर खालनं सकाळी वर यायचे 9 वाजता, ते 9ला येईपर्यंत काहीच नाही. ते 9 ते 5 एवढाच वेळ जो काय तो कामाचा. त्यात म्हणजे किल्ल्यावर तर स्वेटर घालूनच एक्सकॅव्हेशन करायला लागत होतं, कारण एवढा म्हणजे थंडी तर होतीच वरती, वारा अगदी मंद असा वारा आहे ना, त्याने एवढं गोठायचं अक्षरशः हातपाय. म्हणजे पाण्याच्या टाक्यात बाटली बुडवायला हात म्हणजे असं कडक होऊन जायचा हात, माहिती का थंडीचं. त्यामुळे अवघड होतं तिथे, पण मजा आली. ते काय आवडतंच की, मला किल्ले वगैरे आवडतातच, त्यामुळे मला काही वेगळं वाटलं नाही. एखाद्याची पॅशन असेल तरच तो करू शकतो, नाहीतर मग एका पॉइंटला मग काय कंटाळा येऊ शकतो. किंवा आपल्याला हे करताना म्हणजे मी अगदी थोड्याच गोष्टी सांगितल्या यातल्या, पण बाकी प्रॉब्लेम आपण विचारात घेत नाही काय काय असतील. वरती लाईट नाही, बरोबर, रेंज नाही, मोबाईल म्हणजे मोबाईलला रेंज आहे पण मोबाईल चार्जिंगला काही नाही, पॉवर बँक कशी चार्ज करणं काय नाही, तुम्ही सलग 15 दिवस कसं करणार वरती, सगळंच अवघड होतं ना त्याच्यामध्ये. ते आपण एक दिवस जातो शनिवार तेच रविवार, म्हटलं ना, त्यामुळे आपल्याला छान वाटतं की अरे मस्त मजा आली, अरे पोल्युशन नाही, काही नाही, मोबाईलला रेंज नाही, कोणी त्रास द्यायला नाही. पण एका पॉइंटला खूप प्रॉब्लेम 15 दिवस असे काढायचे म्हणजे अवघड झालं. किंवा घरचे जे आहे त्यांना कॉन्टॅक्ट करायला पाहिजे ना. चार्जिंगला नाही, रेंज असेलही एक वेळ कुठेतरी जर गेलो तर मिळते तरी रेंज, पण चार्जिंगलाच काही नाही तर कसं करणार चार्जिंग, तिथे लाईटच नाही ना. 3 तास खाली उतरायला लागतील जे काही वेळ. म्हणजे नाही, ते एक बॅटरी होती ती खाली पाठवायचो, ती बॅटरी चार्ज करून वर घेऊन यायचो, मग त्या बॅटरीवर आमचे मोबाईल चार्ज करायचो वगैरे. हे मग ते पुरून मग डेटा ऑफच ठेवायचा, म्हणजे मोबाईल जरा 2 दिवस तरी चालायचा बॅटरी वगैरे. अवघड आहे. आता हे विचारतो की या किल्ल्याला आपल्याला दर्जा मिळाला, बरोबर, पण मग याचे पॅरामीटर्स काय असतात, किंवा कुठल्या कुठल्या मॉन्युमेंट्सला हा दर्जा मिळू शकतो, किंवा त्याचे काही भाग असतील ना, की बाबा हे मिलिटरी स्ट्रक्चर आहे किंवा अजून कुठलं वेगळं स्ट्रक्चर आहे किंवा हे मंदिर आहे, जे काही असेल तर त्याचे पॅरामीटर्स काय असतात. त्याला एक थीम द्यायला लागते आपल्याला काही. ओके. त्या थीमनुसार आपल्याला हे नॉमिनेशन तिथे प्रेझेंट करता येतं. म्हणजे तो एक मानवी कलेचा एक अद्वितीय नमुना असला पाहिजे, हे त्याची पहिली एक रिक्वायरमेंट आहे युनेस्कोची ती. आणि त्याच्यामध्ये आता आपल्या ह्याच्यामध्ये आपण काय थीम दिली त्यांना, तर मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाची थीम दिली. म्हणजे मराठ्यांच्या एकूण मिलिटरी हालचालीमध्ये वेगवेगळ्या लँडस्केपचा कसा उपयोग झाला. म्हणजे जसं मी सांगितलं मगाशी की डोंगरावरचे पण किल्ले, समुद्रावरचे पण किल्ले, किनाऱ्यावरचे पण किल्ले, हे सगळ्या प्रकारचे किल्ले ते वापरले गेले ह्या सगळ्या एकूण मराठा मिलिटरी याच्यामध्ये. तर ही थीम घेऊन आपण ते सगळं नॉमिनेशनसाठी गेलेलो होतो. ओके. त्यामुळे ही थीम सिलेक्ट करत असताना या थीमशी रिलेटेड सगळ्या गोष्टी या प्रत्येक किल्ल्याच्या बाबतीत आपल्याला लिहायच्या होत्या. त्यामुळे त्याचं लँडस्केप किती महत्त्वाचं आहे, शिवाय तो किल्ला आणि त्या किल्ल्याच्या परिसरात असलेले इतर किल्ले हेही किती महत्त्वाचे आहेत, ती मिलिटरी स्ट्रॅटेजी काय आहे, की म्हणजे हा मुख्य किल्ला आणि मुख्य किल्ल्याला सपोर्ट करणारे आजूबाजूची 4-5 किल्ले, आणि मग अशा पद्धतीने झालेल्या त्या किल्ल्यावरच्या लढाया ह्या सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दाखवायला लागणार होत्या, आणि ते दाखवले आपण. म्हणून आपल्याला ते नॉमिनेशन मिळालेलं आहे की वेगवेगळ्या भूभागाचा वापर करून महाराजांनी कशा पद्धतीने किल्ले जिंकले आणि साम्राज्य उभं केलं, हा त्याचा म्हणजे हा विषय होता आपला. ओके. मी आता हाच थोडा प्रश्न विचारणार होतो, पण आता मी थोडा चेंज करतो प्रश्न,
की तुम्ही म्हणलात की बाकीचे देश सुद्धा वोट करतात की यांना मिळायला पाहिजे या पर्टिक्युलर किल्ल्याला दर्जा किंवा नाही मिळाला पाहिजे. तर मग जेव्हा आपण युक्तिवाद करत होतो हाच की का मिळायला पाहिजे, तर मग बाकीच्यांनी काय बोलले किंवा तो युक्तिवाद कसा झाला? युक्तिवादपेक्षा बाकीच्या काही लोकांची भाषणं झाली याच्यावरती की मराठा मिलिटरी आर्किटेक्चरमधलं या किल्ल्यांचं महत्त्व काय आहे याच्यावरची अनेक लोकांचे एक भाषणं म्हणजे काय एक 5-5, 10-10 मिनिटाचे टॉक झाले त्यांचे त्याच्यावरचे की त्यांनी पण ते महत्त्व नमूद केलं. त्याच्यामुळे आपल्याला ते नॉमिनेशन मिळालं. कारण आपण तर सांगतच होतो, पण आपल्याबरोबर जर 10 जणांनी जरी सांगितलं तर एक प्रकारे आपल्याला वोटिंग झालं ना त्यांचं त्याच्यामध्ये. आणि त्यांची अशी सगळ्यांचीच भाषणं होतात अशातला भाग नाही, पण सिलेक्टेड जे होतात त्यात काही लोकांनी या राजगड रायगड या किल्ल्यांचं महत्त्व सांगितलं त्याच्यामध्ये. त्यामुळेच तर मिळालं नॉमिनेशन. पण कोणी मग विरोध केला? विरोध तसा दिसला नाही. म्हणजे आता शेवटी मी पण इथेच बसून बघत होतो, मी काय तिकडे गेलेलो नव्हतो, पण असं दिसला तरी काही नाही विरोध करताना. थोडा हा आयकोमॉस आहे ना यांचाच विरोध थोडासा झालेला होता. आणि ह्यांनी जी व्हिजिट केली होती ना आपली, त्या व्हिजिटमध्ये त्यांना काही किल्ल्यांबद्दल शंका होती, त्याच्यामुळे काही किल्ल्यांबद्दल त्यांनी थोडंसं निगेटिव्ह कॉमेंट्स लिहिलेल्या होत्या त्याच्यामध्ये. पण तरी त्याच्यावर मात करून सुद्धा आपल्याला ते नॉमिनेशन मिळालं, हे जास्ती महत्त्वाचं. ओके. आता हा युनेस्कोने आपल्याला 12 किल्ल्यांना दर्जा दिला. हो. पण मग तो दर्जा दिला, आता पुढे काय होणार आहे आणि त्याचा फायदा या किल्ल्यांना कसा होणार आहे? त्याच्या आधी मी थोडंसं मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली ती सांगतो की मराठा मिलिटरी लँडस्केप जे आपण म्हणतोय, तर सुरुवातीची थीम जी होती ती मराठा मिलिटरी आर्किटेक्चर अशी होती. तर जेव्हा मीटिंग झाली, प्रेझेंटेशन झाली, तेव्हा त्याच्यामध्ये त्या मीटिंगमध्ये मी हा मुद्दा मांडला की शिवनेरी हा मराठा मिलिटरी आर्किटेक्चरमध्ये येत नाही. कारण शिवनेरी मराठ्यांकडे कधीच नव्हता त्यामध्ये. म्हणजे महाराजांनी जिंकला नाही, अगदी उशिरा तो पेशवे काळात मराठ्यांकडे आला त्याच्यामध्ये. तर मग तो त्याचा भाग कसा होईल मराठा, कारण जे काय आहे ते सगळं इस्लामिकच आर्किटेक्चर आहे त्याच्यामध्ये. मग तेव्हा असं ठरलं की मग आपण हा शब्द नाही वापरायचा मराठा मिलिटरी आर्किटेक्चर, मग मराठा मिलिटरी लँडस्केप असं आपण करू. म्हणजे मग तिथे तो घेता येईल असं ते. ओके. म्हणून मग ते बदलून ते आपण आधी जी होती ती थीम बदलून आपण नंतर ही थीम ठेवली मराठा मिलिटरी लँडस्केप असं. अच्छा. तो हा बदल झालेला होता त्याचा. पण मग हा फक्त तुम्हीच त्याला अपोज केलं का? हो, म्हणजे मी पण विषय मांडलाच हा. मलाही अनुमोदन अनेक लोकांनी दिलं. आणि जेव्हा सुरुवातीला आला होता तेव्हा काही लोकांनी तो ऍड केला होता त्या ह्याच्यामध्ये. तर म्हणजे आग्रह होता. ऑब्व्हियसली शिवाजी महाराजांचा जन्म तिथे झाला आहे त्याच्यामुळे आग्रह असणारच अनेकांचा. पण तिथे म्हटलं ना की असं भावनिक चालत नाही ना तिथे त्याच्यामध्ये. त्यामुळे तिथे तुम्हाला तुमच्या पद्धतीने ते प्रूव्ह करायला लागतं की हे किती महत्वाचं आहे आणि काय आहे. पण कदाचित तुम्ही ते चेंज नसतं केलं तर मग कदाचित त्यांच्याकडनंच ऑब्जेक्शन आलं असतं ना त्याच्यामध्ये की हे तुम्ही आर्किटेक्चर कसं म्हणताय ते. तर हा प्रश्न पहिले आयकोमॉसच्याच लोकांनी विचारला असता आणि त्यांना कुठनं तरी माहिती कळली असते. ती काय गुगल सर्चला टाकलं कुठनं तरी तर कळतं की हा महाराजांकडे होता का नाही ते त्यांनी काढलं असतं कुठनंही माहिती. मग तिथे ऑब्जेक्शन आलं असतं. त्यामुळे हे सगळं चालू असताना जेव्हा आमच्या मीटिंग होत होत्या वारंवार, तेव्हा हाच विषय असायचा किंवा कुठे कुठे ते अडवू शकतात आपल्याला, कुठे कुठे आपण प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो या सगळ्या नॉमिनेशन प्रोसेसमध्ये, ह्याचा पण विचार होत होता वेगवेगळ्या मीटिंगच्या वेळेला. आणि मग ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत करत फायनल सबमिशन आपण केलं. बापरे. म्हणजे बराच विचार करायला लागला या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे भावना पण जपायच्या आहे आणि तुम्हाला टेक्निकली सुद्धा प्रूव्ह करून दाखवायचं की आम्ही कसे बरोबर आहोत. निश्चितच. तर आता मग मी मगाचा प्रश्न विचारतो की आता आपल्याला दर्जा तर मिळाला आहे, पण आता मग पुढे काय, म्हणजे याचा फायदा या किल्ल्यांना कसा होऊ शकतो किंवा आता काय काय पद्धतीने प्रगतीची कामं किंवा दुरुस्तीची कामं होऊ शकतात? आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये युनेस्को नॉमिनेशन देतं. याचा अर्थ असा नाहीये की युनेस्को आपल्याला या किल्ल्याच्या संवर्धनासाठी पैसे देतं. हे पहिले डोक्यातनं काढलं पाहिजे. अनेक लोकांना असं वाटतं की युनेस्कोचं नॉमिनेशन मिळालंय म्हणजे आपल्याला पैसे मिळाले आणि ते पैसे देणार आणि आपण संवर्धन करणार. असं शून्य, म्हणजे 1 रुपया पण देत नाही युनेस्को. त्याच्यामुळे आपलेच पैसे खर्च करून राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, हेच पैसे करून ते संवर्धन होणार आहे. जे आत्ताची किल्ल्यांची स्थिती आहे ती फार चांगली नाहीये, हे तर बरोबरच आहे. नॉमिनेशन जरी मिळालं असलं आपल्याला तरी सुद्धा ती ह्या बेसिसवरच मिळालेलं आहे आपल्याला नॉमिनेशन की पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही किल्ल्याचा कसा कायापालट करू किंवा कसं संवर्धन करू. कारण हे पण आपण त्यांना लिहून दिलेलं आहे की आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये किल्ल्यावरती काय काय गोष्टी करणार आहोत हे आपण त्यांना लिहून दिलेलं आहे.
आणि जे लिहून दिलेलं आहे ते तुम्ही केलंय का नाही हे ते व्हेरीफाय करणार येऊन. ते काय नव्याने म्हणणार नाहीत किंवा तुम्ही हे नाही ते नाही, म्हणजे ठीक आहे म्हणजे तुम्ही आता नाहीच बांधली टॉयलेट किल्ल्यावर तर म्हणतीलच ना, त्या बेसिक गोष्टी आहेत. पण बाकी कॉन्झर्वेशनशी रिलेटेड काही कामं वगैरे हे ॲटलिस्ट 5 वर्षांनी त्यांना ती चालू आहेत हे जरी दिसली तरी सुद्धा ते काही म्हणजे आपलं काय नॉमिनेशन लगेच काय काढत नाहीत ते त्याच्यामध्ये असं लगेच. पण काहीच नाही झालं जर 5 वर्षात तर निश्चितच ते नॉमिनेशन मागे सुद्धा घेऊ शकतात. अच्छा, म्हणजे ही मागे पण घेऊ भीती आहे. शकतात. हो. हां. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला ही 5 वर्ष आता खूप महत्त्वाची आहेत. या 5 वर्षामध्ये आता मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या किल्ल्यांवरती कामं करणं आवश्यक आहे. त्याच दृष्टिकोनातनं आता तयारी पण चालू आहे. कालच मी एका पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज बघितली, स्टेट आर्किओलॉजीची आली होती. त्यांनी एक सर्वेअर, एक ड्राफ्ट्समन, त्याच्यानंतर कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट ह्याच्या पोस्ट भरण्यासाठी जाहिरात दिलेली आहे त्यांनी. त्यामुळे ती आता सुरू तरी झालेली आहे ती सगळी प्रोसेस. पण काम मोठं आहे खूप, कारण आत्ता स्थिती ही जर बघितली आपल्या अनेक किल्ल्यांवर तर ती बिकट आहे. म्हणजे त्यातले काही सागरी किल्ल्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग ठीक आहे, बोटी वगैरे आहेत, जातात वगैरे हे सगळं. पण प्रत्येक किल्ल्याचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. म्हणजे सिंधुदुर्गला छान ॲक्सेस वगैरे आहे, सगळं बोटी जातात वगैरे सगळं ठीक आहे. पण सिंधुदुर्गमध्ये एन्क्रोचमेंट आहे, आत घरं आहेत सिंधुदुर्गमध्ये. ती पॉईंट आउट केली त्यांनी आयकोमॉसच्या लोकांनी. ते म्हणाले की हे ते अतिक्रमण कसं काढणार आहे तुम्ही त्यामध्ये, हा प्रश्न विचारला त्यांनी. मग ते त्याच्या आधी त्यांनी विचारायच्या आधीच हा येणार हे माहिती होतं प्रश्न. त्यामुळे आम्ही ते तिथल्या लोकल कलेक्टरना विचारून ती जागा कोणाची आहे, किती लिगल घरं आहेत, किती इल्लिगल आहेत, हे सगळा डेटा तयार केला आणि तो प्रेझेंट केला आपण त्याच्यात. त्यांना सांगितलं की हे असं असं आहे, ही घरं आम्ही एवढी काढू. सेम ॲक्सेस पन्हाळ्याला आहे, पन्हाळ्याच्या बाबतीत तेच परत ते. तर असे आता जिथे अतिक्रमण नाही आहे असे काही खांदेरी किंवा सुवर्णदुर्ग ह्या किल्ल्यांना गेलात तर खांदेरीला तर छोटीशी जेटी आहे जी आत्ता एक बांधलेली ऑलरेडी तिथे, ती चुकली आहे जेटी, ती पाडायला लागणार आहे. आणि सुवर्णदुर्गाला गेला असता जेटीच नाही आहे, तिथे पाण्यातच उतरायला लागतं किंवा दगडावर उडी मारून उतरायला लागतं. तर हे जेटी बांधण्यापासून सगळं करायला लागणार आहे आपल्याला. फक्त किल्ल्याचं संवर्धन हा भाग नाही आहे त्याच्यातला. शिवाय पर्यटक बोटीतनं जाणार, ते फेरी बोटीची सोय, त्यांना लाईव्ह जॅकेट आणि हे ते सगळं ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आत टॉयलेट वगैरे हे नंतरचं इन्फ्रास्ट्रक्चर झालं, संवर्धनानंतरचं. पण बेसिक आधी संवर्धन म्हणजे तटबुरुज वगैरे याच्यावर वाढलेली झाडं काढणं, ते दुरुस्त करणं. कारण ते तेवढं सोपं नाही आहे. ते असं गेलोन झाडं छाटून आलो असं नाही आहे. ते काही मुळं आत भिंतीत गेलेली असतात, ती भिंत अख्खी उतरायला लागते आणि परत बांधायला लागते ती भिंत. त्यात खूप वेळ जातो या सगळ्या याच्यामध्ये. तर हे सगळं करायला लागणार आहे, या सगळ्या किल्ल्यांच्या बाबतीत ते करायला लागणार आहे. त्याशिवाय ते म्हणजे दर्जा मिळाला आहे म्हणजे, पण तो राखणं तेच आहे, खूप अवघड आहे. म्हणजे त्याच्या पुढचं जे 5 वर्षात ती सगळ्यात जास्त महत्वाची आहे. तेच म्हटलं ना की ते मिळवण्यापेक्षा तो राखणं हेच खूप मोठं काम आहे. हे सुदैवाने आपल्या इकडे फंडिंग वगैरेचा प्रॉब्लेम नाही आहे. असा जर समज असेल लोकांचा की आपल्याकडे ह्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पैसे नाही आहेत, तर असं नाही आहे. त्याच्यामध्ये पैसे व्यवस्थित आहेत, भरपूर आहेत. अनेक वेळेला ते पैसे खर्च होत नाहीत वर्षभराचे. लॅब्स होतात एवढे पैसे आहेत आपल्याकडे. फक्त आता अडचण एवढीच आहे की मॅनपॉवर नाही आहे त्यासाठी आपल्याकडे. पुरातत्व विभाग असेल, याच्यामध्ये भरती झाली पाहिजे. जेवढी माणसं जास्त येतील तेवढा कामाचा पसारा वाढणार आहे, तो हँडल करायला माणसं लागणार ना. नाही तर आता काय होत आहे सध्या की लोक रिटायर होत आहेत आणि नवीन भरती नाही, त्याच्यामुळे ठराविक लोकांवरतीच लोड येतोय. आणि मग आपण एक्सपेक्ट करतो म्हणजे बाहेरनं, आपण जे काय दुर्गप्रेमी आहोत वगैरे हे, की पुरातत्व विभागाने हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण आतली परिस्थिती अशी आहे की तिथे मुठभरच माणसं आहेत आणि इथे डोंगराएवढे मॉन्युमेंट आहेत, ते सांभाळणार कसे ते सगळे. आणि आता तर युनेस्कोचं आहे, म्हणजे आता तर अजून बर्डन आहे हे सगळं. त्याच्यामुळे हे होणार कसं या सगळ्या गोष्टी, त्याच्यासाठी म्हणून म्हटलं की भरती होणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या ह्याच्यात. म्हणून त्यांनी आत्ता काही टेम्पररी पण काढल्यात पोस्ट, त्याच्यामध्ये पूर्ण वेळ भरती होत नाहीये त्यामुळे. अच्छा, पर्टिक्युलर कामासाठी काही कामासाठी, प्रोजेक्टसाठी त्यांनी ते 1 वर्ष 2 वर्षाच्या अशा पोस्ट काढल्यात. तर थोडी एक मदत होईल अजून त्याच्यामध्ये, पण मॅनपॉवर गरजेची आहे त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणलं तसंच, कारण आता मला वाटतं जंजिरा आणि सिंधुदुर्ग हे 2 असे किल्ले जिथे प्रचंड लोक म्हणजे प्रमाणात लोक जातात बघण्यासाठी. कारण जायला व्यवस्थित बोटी आहेत आणि कनेक्टिव्हिटी आहे आणि सेफ आहे म्हणून जातात. बरोबर. तेच पद्मदुर्ग बघितलं तर फारसे लोक तिकडे जात नाहीत. बरोबर. आणि मग पद्मदुर्गाची अवस्था पण आपण बघितली की तो बऱ्यापैकी ढासळला आहे. पण तो या 12 किल्ल्यात नाहीये. नाही तो, पण
उदाहरण द्यायचं म्हणलं जेटी की नाहीये तिकडे, तिथेही उतरायला जेटीच नाहीये, तिथेही Yes. असंच उतरायला लागतं. त्यामुळे मॅनपॉवरचे तुम्ही म्हणताय की असणं गरजेचं आहे. आणि आता अतिक्रमण जसं आपण सिंहगडावर पण बघितलं की बऱ्याच प्रमाणात ते काढतायत, हो किंवा ज्याला युनेस्कोचा दर्जा नाहीये पण ती अतिक्रमणं काढणं गरजेचं आहे. पन्हाळ्यावर तर खूप आहे. आहे ना, पन्हाळ्यावर तर तालुका प्लेस आहे, हो गावच आहे अख्खं हो. त्याच्यात. ते त्याच्या व्हिजिटच्या वेळी त्यांनी सांगितलंय की इथली कुठली घरं काढली पाहिजेत, घरं म्हणजे अतिक्रमण जी असतील बरं. ती अतिक्रमण कुठलं काढलं पाहिजे वगैरे हे सगळं तिथल्या लोकल कलेक्टरनी सांगितलेलं आहे की जी अतिक्रमण असतील ती काढू आम्ही. आता तिथे मोबाईल टॉवर उभे केले, ते मोबाईल टॉवर काढायला सांगितलेत त्यांनी. मोबाईल टॉवर चालणार नाहीत गडावरती, असं आहे. तर तेही काढायला लावणार आहेत ते. म्हणजे आत्ताच्या म्हणजे सध्या परिस्थितीला ज्या गोष्टी त्यांनी ऍड केल्या असतील, हो. टेक्नॉलॉजी म्हणा हो. किंवा जे काही असेल ते सगळं काढायला लागेल. नाही ना, मॉन्युमेंटवर नवीन कन्स्ट्रक्शन चालणारच नाही. कुठलंही नवीन कन्स्ट्रक्शन करायचं नाही मॉन्युमेंटवर. म्हणजे तसं म्हणलं तर मग तिथे राहणं पण अवघड आहे. म्हणजे आता जे राहतात. काही राहत असतील ते इलिगल आहे. ते जे काढलं. नाही, आता जे राहतात ते तसं बघायला गेलं तर हे आता गडावर वर्षानुवर्ष राहतायत ते लोक. त्यातल्या काही लोकांच्या पहिल्यापासून जमिनी असतील, म्हणजे जेव्हा किल्ला कोल्हापूरकरांकडे होता तेव्हा तिथे त्यांना जमिनी दिल्या असतील, त्या आहेत, त्या लिगलच म्हणायला लागतील त्याच्यामध्ये त्या. बरोबर. पण कोणीतरी नव्याने येऊन कुठेतरी काहीतरी बांधलं असेल तर ते मग बघायला लागेल, तपासायला लागेल की ते खरंच आहे का नाही. म्हणजे तिथलंच मी सांगत नाही, कुठल्या इतरही किल्ल्यांवरती की असं तर राहता येणार नाही. म्हणजे तुम्हाला परस्पर जाऊन काय बांधकामं करता येणार नाहीत तिथे. पण मग आता कसं डील करणार, कारण ते पण म्हणतील की आम्ही इतके वर्ष राहतोय. तो आता प्रश्न म्हणजे प्रशासनाचा आहे. तो त्याच्यामध्ये पुरातत्व विभाग तर काही करू शकत नाही त्यामध्ये. पण तुम्ही आता गाईड कराल की या गोष्टी आता काढायला लागणार आहेत. हा, म्हणजे त्याच्यात ते आर्किओलॉजीच्या नियमाप्रमाणे त्या मॉन्युमेंटचे 100, 200, 300 मीटरचे नियम आहेत त्यांचे. 100 मध्ये किती उंची असली पाहिजे, 200 मध्ये किती उंची असली पाहिजे, मॉन्युमेंट झाकता कामा नये किंवा त्या शेजारच्या बिल्डिंगची सावली मॉन्युमेंटवर पडता कामा नये वगैरे, हे सगळे त्यांचे नियम आहेत. आणि त्या नियमानुसारच सगळं करायला लागेल, त्याला काय हे म्हणजे पर्याय नाही ते. आत्ता आपला एक प्रश्न राहून गेला यामध्ये बोलण्यामध्ये की आता हे 12 किल्ल्यांना आपल्याला युनेस्कोने दर्जा दिला, तर मग हेच 12 किल्ल्यांचं संवर्धन होणार का त्याच्यामुळे बाकीचे पण आपण संवर्धन किल्ल्यांचं करणार आहोत? आता हे जेव्हा ही व्हिजिट झाली आयकोमॉसची, त्यावेळेला अशा काही गोष्टी झाल्या की साल्हेर किल्ल्याची व्हिजिट झाली तेव्हा ऑब्व्हियसली त्यांना साल्हेरच्या शेजारी असलेला आपला सालोटा किल्ला त्यांना दिसला. आणि तिथल्या पायऱ्या वगैरे फारच सुंदर आहे, म्हणजे सगळं ते एकदम. आणि साल्हेरवरून दिसतंच, ते काय लपवता येत नाही. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न विचारला की हा कोणता किल्ला आहे वगैरे काय. तेव्हा सांगितलं की हा प्रोटेक्टेड आहे का विचारलं, तर तो प्रोटेक्टेड नव्हता. तर तो प्रोटेक्टेड करा असं त्यांनी सजेशन दिलं. बरं. खूप कमी दिवसात तो लगेच प्रोटेक्ट झाला किल्ला त्याच्यामध्ये. तर आता मग असं त्यांनी तेच सांगितलं की जसा हा ह्याच्या शेजारचा किल्ला आहे तसेच ह्याच्या परिसरातले पण काही महत्त्वाचे किल्ले असतील. आणि ते आपण डोजिअरमध्ये लिहून दिलेलंच आहे ऑलरेडी, ते असं काही नाही आहे म्हणजे हे. पण त्यातले बरेचसे किल्ले जे आहेत ते संरक्षित नाही आहेत. बरं. त्यामुळे त्याच्यातली सर्वात पहिली स्टेप काय माहिती का, या सगळ्या किल्ल्यांना पहिले संरक्षित करायला लागणार आहे. आणि हे संरक्षित करून मग त्याच्याही कॉन्झर्वेशन करायला लागणार आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं ते की फक्त 12 किल्ल्यांचं संवर्धन नाही होणार आहे, तर 12 किल्ल्यांबरोबर हे म्हणजे समज जर प्रत्येक किल्ल्याच्या परिसरामध्ये, म्हणजे त्याला ते आयकोमॉसवाले असा शब्द वापरतात की बफर झोन, त्या किल्ल्याच्या बफर झोनमध्ये असलेले जे किल्ले आहेत किंवा मराठीमध्ये प्रभावळ म्हणू आपण त्याला, त्या प्रभावळीत असलेले जे किल्ले आहेत त्या किल्ले जर आपण काउंट केले, समज एक 5 ॲव्हरेज काढलं आपण, कमी जास्त आहेत ते प्रत्येक ह्याच्यामध्ये, पण आपण एक ॲव्हरेज 5 काढले तर 12×5 = 60 किल्ल्यांचं संवर्धन होणार आहे. आता ही सर्वात चांगली गोष्ट आहे याच्यासाठी, कारण त्यांना तेही सगळे किल्ले प्रोटेक्ट करायला लागणार आहेत पुरातत्व विभागाला, त्याचं संवर्धन करायला लागणार आहे. आणि नुसतं एवढंच नाही, हा एकच किल्ला नाही, हे जास्ती महत्त्वाचं. म्हणजे जसं खांदेरी आहे तर खांदेरीच्या बरोबर उंदेरी किल्ल्याचं संवर्धन होणार, थळच्या किल्ल्याचं होणार, जवळ सागरगड असेल त्याचं होणार. तर या सगळ्या किल्ल्यांच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू तरी होईल ॲटलिस्ट त्याच्यामध्ये. हा एक त्याचा मोठा फायदा आहे आपल्याला. दुर्गप्रेमी म्हणून आम्हाला हा फायदा आहे की 12 नाही पण या 50-60 किल्ल्यांचं तर संवर्धनाच्या दिशेने सुरुवात होईल काहीतरी. म्हणजे आपण एका गोष्टीने बऱ्याच गोष्टी साध्य केल्या असं म्हणायला काही हरकत नाही. निश्चितच. आणि आता त्यांना कंपल्सरी करायला लागेल, आणि ते तो दर्जा मिळाल्यामुळे या 12वर लक्ष राहीलच, पण त्याच्या आजूबाजूच्या किल्ल्यांवर पण लक्ष राहील. बरोबर, प्रश्नच नाही. म्हणजे
मी म्हणत नाही की खूप फॅसिलिटी जेवढ्या या 12 किल्ल्यांना देतील तेवढ्याच त्या किल्ल्यांना मिळतील असं मी काय म्हणत नाही, पण किमान त्याच्या निम्म्या तरी मिळतील. म्हणजे जे अगदी दुर्लक्षित पडलेले होते ते किमान ते उजेडात तरी येतील, ॲटलिस्ट हालचाल वाढेल, लोक येतील त्या किल्ल्यांवरती. कारण जसे पर्यटक येणार, अगदी परदेशी असो नाही ते इथले पर्यटक असो, ते जसे ह्या 12 किल्ल्यांवर येणार आहेत तसे त्यांना माहितीमध्ये हे पाकचूचे 5-6 किल्ले पण माहितीमध्ये येणार आहेत त्यांच्या. त्यातले काही उत्साही पर्यटक हे त्याही किल्ल्यांवर जाऊ शकतात. हाही फायदा आहे त्याचा. किंवा रेंज ट्रेक करतात त्याच्या गोष्टी. पण म्हटलं ना, प्रत्येक पर्यटक असा काही ट्रेकरच असतो असं नाही. बरोबर. एखाद दुसरे निघतील, 100 एखाद दुसरा असेल की जो इंटरेस्टेड असेल की जरा हा किल्ला पाहिला तर आपण अजून बफर झोन मधलेही किल्ले बघू वगैरे, असा एखादा असेल. पण त्याच्यासाठी पण आपल्याला ती तयारी करायला लागणार असं युनेस्कोने सांगितलेलं आहे की त्या किल्ल्यांचं काम केलं पाहिजे. एका अर्थानं ते आपले 12 नाही 60 किल्ल्यांचं वाचवले जातील. हो. आता तुम्ही म्हणत होता की संवर्धनाचं कार्य या 60 किल्ल्यांवर होणार आहे. हो. पण मग संवर्धनाचं कार्य करत असताना म्हणजे आता आम्ही ट्रेकर जी लोक आहोत, आम्ही वर जातो, तर वरती बेसिक आम्हाला काही फार फॅसिलिटीज नको असतात, पण टॉयलेट म्हणा किंवा म्हणजे टॉयलेटच की एक बेसिक गोष्ट लागते. बाकी काही नसलं तरी चालेल पण टॉयलेट लागतं. तर मी रायगडावर पण जाऊन आलोय किंवा बाकीच्या किल्ल्यांवर पण जाऊन आलोय, टॉयलेट कुठेच नाहीत किंवा जी आहेत त्याची अवस्था खूप खराब झालेली आहे. तर तुम्ही म्हटलं की हे संवर्धनानंतरचं कार्य आहे, पण मग आत्ता पुरतं जोपर्यंत सगळ्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत काही गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात का, किंवा याच्यावर काही सोल्युशन आणता येईल का? कारण आमचं तर ठीक आहे, पण ज्या बायका असतात त्यांना अजूनच प्रॉब्लेम येतो, कारण कुठेच जाता येत नाही. आणि एखादा किल्ला जर आपण चढायचं म्हटलं तर अर्धा एक दिवस तर अख्खा जातो पूर्ण पुन्हा खाती येण्यासाठी. तर मग ह्याला काही पण सोल्युशन तात्पुरतं का होईना करू शकतो का? नाही, तात्पुरतं सोल्युशन तर काय करू शकतो. ती जशी ग्रीन टॉयलेट वगैरे असतात ना, ती तात्पुरती उभी करू शकतो आपण किल्ल्यावरती. पण पुन्हा तेच म्हटलं की परमनंट सोल्युशन जर द्यायचं असेल तर ते आता ठीक आहे, रायगड सारखा किल्ला आहे तसा की वरती सपाटी भरपूर आहे, तिथे कुठेतरी आपण ती टॉयलेट बनवू शकतो. ऑलरेडी आहे रायगडवर एकच आहे, फक्त ते जास्ती असली पाहिजेत, कारण जे किती पर्यटक येतात त्याच्यावर आहे ते. पण काही किल्ले असे आहेत, आता राजगडला सपाटीची जागाच नाही कुठे तेवढी, तिथे बनवणार कुठे टॉयलेट, हा एक मोठा प्रश्न येतो अशा वेळेला. मग अशा वेळेला कुठेतरी किल्ल्याच्या स्लोपवरती खालती वगैरे असं कुठेतरी बनवली टॉयलेट वगैरे तरी ती कामाला येऊ शकतात. म्हणजे याचं मी एक असं मॉडेल सांगितलं होतं. म्हणजे आता या युनेस्कोमधल्या ह्याच 12 किल्ल्यांपैकी लोहगड किल्ला आहे, तर लोहगडचं एक असं मी मॉडेल सुचवलं होतं की लोहगड किल्ल्याला लोहगड वाडीपर्यंत गाडी जाते आता, आणि आता पायऱ्या चढून काय फार तर 1-1.5 पर्वती एवढंच चढायला लागतं, फार काही चढायला लागत नाही. मग तिथे तुमचा वर जाऊन खाली येण्यामध्ये किती 3-4 तास जातात, जास्ती जात नाही त्याच्यामध्ये. मग अशा वेळेस तुम्ही गावातच जर टॉयलेट बांधलं, लोहगड वाडी आहे तिथे आता, तर लोहगड वाडीमध्ये जर शासनाच्या सगळ्या स्कीम्स असतात, त्या स्कीममधनं तुम्ही टॉयलेट बांधली तिथे, ती टॉयलेट वापरायला म्हणजे त्यांच्याकडनं पैसे घ्या, मी तर म्हणतो अगदी काय 5-10 रुपये घ्या त्यांच्याकडनं. तर त्याचं एक स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस मी करून दिलेलं होतं. मी एक आर्टिकल लिहिलं होतं पेपरमध्ये की त्यात म्हटलं होतं की लोहगडला दर आठवड्याला येणारे लोक किती आहेत, तो एक आकडा मी काढला होता. पावसाळ्यामध्ये 3 महिने येणारे लोक किती आहेत, तो आकडा खूप मोठा आहे. आणि तो एकूण टोटल जो पर्यटकांचा आकडा होता वर्षभरातला, त्यातले फक्त 30% पर्यटक टॉयलेट वापरतील हे कन्सिडर करून मी त्यांना मॉडेल दिलं होतं की ह्या 30% लोकसंख्येने जरी ते जर वापरलं टॉयलेट आणि तुम्ही 10-10 रुपये घेतले तर तुम्हाला उत्पन्न किती असेल त्याला, त्याच्यामध्ये 3 लोकांचे वर्षभराचे 10,000 रुपये पगार निघेल, आणि शिवाय परत 20,000 रुपये हे ग्रामपंचायतीला इन्कम म्हणून मिळतील त्या ह्याच्यातनं. तर हे मॉडेल, अशी जर मॉडेल काही जर चालवली ना वेगवेगळ्या ठिकाणी, आता इथे गावाजवळ होऊ शकतं टॉयलेट, तिथे सपाटीची जागा चांगली आहे आणि किल्ल्यावर जाऊन यायला काय फार वेळ लागत नाही तसं, त्याच्यात 3-4 तास तेवढं हे करू शकतात. किल्ल्यावरच बांधायची गरज नाही तिथे. तसं राजगडच्या कुठल्या तरी एखाद्या स्लोपवरती, म्हणजे आपण आळू दरवाजानी समज खाली गेलो तर तिथे खालती एक थोडी सपाटी आहे, किंवा इकडे आपण खंडोबाच्या माळावर आलो पालीच्या बाजूने तर तिथे एक सपाटी आहे. अशा ठिकाणी कुठेतरी टॉयलेट करू शकतात. पण शक्यतो ती अशा ठिकाणी असावी की त्या बांधकामामुळे किल्ल्याचं एकूण म्हणजे काय, आपण किल्ला जो छान दिसतो आपल्याला तो असा खराब दिसू नये की अरे ती मध्येच बिल्डिंग दिसते मला ती टॉयलेटची, असं अशा जागी असू नये की जे सहज दिसेल लांबनं कुठनंही, अशा ठिकाणी असू नये. हे म्हणजे तेच तुम्ही जर सिंहगड बघितला
कल्याणच्या बाजूनी वगैरे तिकडनं, तर तिथे जिल्हा परिषदेने बांधलेली 3 मजली बिल्डिंग दिसते तिथे. ते बरोबर. विद्रुपीकरण आहे ना एक प्रकारे हे किल्ल्याचं. ते तसं ते टॉयलेट बांधताना हे विद्रुपीकरण होऊ नये किल्ल्याचं, अशा ठिकाणी ती टॉयलेट असावी. शिवाय त्याचं स्ट्रक्चर आहे ते किल्ल्याला साजेचं असावं, कौलारू वगैरे हे ते, की जेणेकरून बघणाऱ्यालाही वाटणार नाही की हे टॉयलेट आहे. पण तिथे तुम्ही सिमेंटचं जाऊन काहीतरी बांधकाम करणार असाल तर मग त्याला अर्थ नाही. नाही म्हणजे त्याच जुन्या आर्किटेक्चरच्या त्याच ह्याच्यामध्ये. पद्धतीमध्ये हो, जर हो, काही हो. केलं किंवा कलर्स जे आपण बरोबर. वापरतोय. ह्या सगळ्या ह्याच्यातला पुढचा भाग खूप महत्वाचा असतो, की ही टॉयलेट बांधली ठीक आहे, पण ती मेंटेन कोण करणार. बरोबर. कारण गडावरती मेंटेन होत नाही. तिथं तो सेफ्टी टँक तयार कसा करणार. खडक आहे गडावरती, खडक फोडायला लागेल ते तयार करायला. पण त्यातनं ते काढून घेऊन जायला लागतं ते सगळं. ते घेऊन कसं आणि कोण जाणार. बरोबर. हाही काही आपल्याकडे मार्ग नाही आहे याच्यासाठीचा. मग ते करायचं कसं आणि मेंटेन कोणी करायचं, हाही एक त्यातला मोठा प्रश्न आहे ते. तर जोपर्यंत मेंटेनन्स कोण करणार ही जबाबदारी घेत नाही कोणी, तोपर्यंत पुढचं बांधकाम बोलायचंच नाही आपण हे. कारण तू बांधून ठेवणार, मग ते दुर्गंधी पसरणार तिथे, त्याच्या आजूबाजूला कोणाला जाता येणार नाही, म्हणजे लोक तर जाणारच नाही त्याच्यामध्ये, लोक बाहेरच जाणार. पण ते एक स्ट्रक्चर आणि तिथे दुर्गंधी ते तसंच राहून जाणार त्यामध्ये, जर मेंटेन नाही झालं तर. त्यामुळे मेंटेन कोणीतरी केलं पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. कदाचित जर आता आपल्या लोकांमध्ये पण सिव्हिक सेन्स नावाची जी गोष्ट आहे ती नाहीच आहे. म्हणजे एखादी गोष्ट कशी वापरावी हे आपल्या लोकांना सांगावं लागतं, की इथे ही गोष्ट करू नका हे सांगावं लागतं. तर जर लोकही सुधारली आणि जर सरकारने काही अशा तुम्ही जसं म्हणतात तशा योजना, काही मॉडेल्स तिथे आपण आणलीत, तर मला वाटतंय मग पर्यटन अजून वाढेल या किल्ल्यांकडे यायचं. कारण हा एक मेन गोष्ट आहे. एक म्हणजे तुम्हाला खायला आणि पाणी प्यायला लागतं आणि टॉयलेट लागतं. या 3 गोष्टी जर असतील तर कुठलाही किल्ला बघायला, जी आत्ताच लोकसंख्या येते त्याच्याहून जास्त आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित आजूबाजूची गाव आहेत त्यांना एक उत्पन्नाचं साधन निर्माण होऊ शकतं. आता हे उत्पन्नाचं साधन सांगितलंच म्हणून मला एक आठवलं की ह्या युनेस्कोमध्ये जे किल्ले गेले त्याचा फायदा दुसरा काय होणार आहे. त्याचा फायदा हा आजूबाजूच्या गावांना होणार आहे हे सगळं. कारण जसं मी तुला सांगितलं की युनेस्कोच्या संवर्धन प्रक्रियेमध्ये त्या किल्ल्यापर्यंत जायचे रस्ते, तिथे जेटी बांधायला लागणार आहे. मग आता अशा एखाद्या काही किल्ल्यांवरती जर जेटी बांधली गेली तर बोट सेवा रेग्युलर सुरू होईल ना तिथे. बरोबर. आज बोटवालेच घाबरतात तिथे बोट घेऊन जायला, की मला नीट लावता येईल का नाही, बोट धडकली फुटली बिटली वगैरे काय घ्या, त्यांचं नुकसान होईल. त्यामुळे कोणी जात नाही तिकडे. पण हे जर झालं, छान जेटी वगैरे झाली, तर तिथल्या स्थानिक कोळी लोकांना व्यवसाय मिळेल तिकडे, ये जा करणं त्या ह्याच्यात. दुसरं हे किल्ले, डोंगरी किल्ल्यांचा आपण विचार केला, राजगड सारखा किल्ला आहे, तर पाली गावापर्यंत जायला आज जो रस्ता आहे तो कच्चा म्हणजे खराब आहे, पावसाळ्यात खराब होतो, परत तो दुरुस्त करायला लागतो वगैरे हे. तर जेव्हा हे युनेस्को आता किल्ला गेलेलाच आहे त्याच्यामध्ये, आता जेव्हा काम सुरू होईल तेव्हा तो रस्ता मोठा होईल, 2 पदरी 3 पदरी रस्ता होईल मोठा तो चांगला. तो रस्ता चांगला झाल्याचा फायदा कोणाला मिळणार आहे, स्थानिक लोकांनाच ना. स्थानिक लोकांचा ट्रान्सपोर्ट आणि या सगळ्या गोष्टी सुलभ होतील त्याच्यामध्ये, आणि त्यांनाही येण्या जाण्याची साधनं चांगली मिळतील ना तिथे. आज जी एक गावात बस येते तिथे 4 बस यायला लागतील गावामध्ये, PMT सुरू होईल कदाचित गावामध्ये. तर हा फायदा स्थानिक लोकांना मिळणारच आहे या सगळ्याचा. त्याच्यामुळे नुसता किल्ला नाही तर किल्ल्याच्या परिसरातल्या लोकांची पण डेव्हलपमेंट या सगळ्या ह्याच्यातनं होणार आहे. म्हणजे ते लोक हॉटेल टाकतील, हे सगळं करतील, हा तर नंतरचाच भाग आहे. हा खूप वेगळा, म्हणजे हे तर कॉमन आहे, म्हणजे आजही आहेत हॉटेल अनेक लोकांची. पण जेव्हा मोठे रस्ते होतील तेव्हा लोक येतील, तेव्हा तिथे हॉटेल असतीलच त्या ह्याच्यामध्ये त्यांना. त्यामुळे तो व्यवसाय तर त्यांना मिळेलच त्या ह्याच्यामध्ये. करेक्ट. आता एकदमच डोक्यात एक प्रश्न आला की आपण हे आता प्रॉब्लेम डिस्कस करतोय की काय काय होऊ शकतं. तर महाराजांच्या वेळेला पण हे प्रॉब्लेम तर असतीलच, कारण किल्ल्यावर राहणं तर ते अवघडच आहे, तेव्हाही ते अवघडच होतं. बरोबर आहे. तर त्यांनी कसं सांगितलंय की हा किल्ला कसा मेंटेन करावा, आणि त्याचा आपण काही मॉडेल्स इथे वापरू शकतो का? नाही, म्हटलं ना की त्यावेळेला जेव्हा महाराजांच्या काळात किल्ल्यावरती राबता होता, तो राबता महाराजांच्या काळापासून जवळजवळ 1818 पर्यंत होता. बरोबर. भले मराठे दिल्लीपर्यंत जरी गेले असतील तरी सुद्धा किल्ल्याची व्यवस्था काही त्यांनी संपवली नव्हती. किल्ल्याची व्यवस्था ठेवलेलीच होती त्यांनी. मग ती व्यवस्था काय होती तर किल्ल्यावरती हवालदार, कारखाने, सबनीस हे 3 अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे इतर अधिकारी. मग हे लोक काय करायचे, आता जेव्हा मराठ्यांचं राज्य दिल्लीपर्यंत पसरलं तेव्हा काही किल्ल्यांवरती लढाया होत नव्हत्या. बरोबर. मग यांना कामं काय होती या लोकांना, तर ती त्या आज्ञापत्रामध्ये महाराजांनी लिहिलेलं आहे की आज्ञापत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की लढाई प्रत्येक किल्ल्यावर रोज होत नाही,
मग अशा वेळेला हवालदाराचं काम काय आहे, तर गडावरच्या लोकांकडनं तटावर वाढणारी झाडं काढून घेणं, गडावरचा कचरा गोळा साफ करणं. तो कचरा म्हणजे त्यावेळी प्लास्टिक नव्हता, त्याच्यामुळे सगळा काय पालापाचोळा वगैरे तो कचरा गोळा करून तो जाळा, त्याची राख करा, त्याच्या राखेवरती भाजीपाला पिकवा, असं आज्ञापत्रामध्ये दिलेलं आहे सगळं हे. तर ही त्यावेळी गड मेंटेन करायची सिस्टीम होती. गडावरचं बांधकाम हा हवालदार करत नव्हता. हवालदार हा फक्त तटावरची झाडं काढून घ्या माणसा लावून, एवढंच त्याचं काम होतं. गडावरचा मेंटेनन्स हा कारखानीच करायचा गडावरचा, त्यामुळे कारखानीसाचं काम आहे. तर आजही तीच स्थिती आहे की आज जर गड आपल्याला मेंटेन करायचा असेल तर तिथे परमनंट ही कामं करणारी लोक असली पाहिजेत आपल्याकडे. की गड म्हणजे काय, गडावरचं सगळे गवत काढणं, तटावर खास करून गवत वाढतं ते. त्याच्यानंतर गडावर जर दुरुस्तीची बांधकामं करायची तर कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट पाहिजे आपल्याला. आणि ओव्हरऑल गडावर कोण ना कोण पाहिजे, राबता पाहिजे. याचं कसं आहे की मधली काही वर्ष गडावर कोणीच नाही, म्हणजे 1818 नंतर आत्तापर्यंत कोणीच फारसं दुर्लक्षित किल्ल्यांवर तर कोणीच जात नव्हतं. एक वेळ ठीक आहे, राजगड रायगड जात असतील वगैरे हे, पण इकडे तर कोणीच जात नव्हतं, त्यामुळे कोणाचंच लक्ष नाही त्या किल्ल्यांवर. तर आता हाच फॉर्म्युला वापरून आपण किल्ल्यांवरती राबता ठेवला पाहिजे. दुर्ग संवर्धन करणाऱ्या अनेक संस्था आहेत, त्यांना नीट गाईडलाईन देऊन त्यांना त्यांचं जे काही कामाची गती आहे किंवा त्यांची कामाची पद्धत आहे ती थोडी मॉडिफाय करून त्यांना या कामासाठी आपण वापरलं पाहिजे. कारण त्यांचा उत्साह जो आहे तो उत्साहाला एक दिशा दिली पाहिजे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की बरेचदा तो उत्साह नाही तर वेगळ्या ठिकाणी जातो आणि मग काहीतरी म्हणजे ते त्यांच्या मनात असतं की आपण कॉन्झर्वेशन करतोय, पण चुकून डिस्ट्रक्शनच होतं. त्यामुळे त्यांच्या त्या उत्साहाला आणि याला कुठेतरी नीट दिशा दिली पाहिजे आणि पुरातत्व विभागाने ह्या लोकांना वापरून घेतलं पाहिजे कामासाठी. यांना म्हणजे आपल्या दुर्ग संवर्धन करणाऱ्या सगळ्या लोकांना किल्ल्याबद्दल प्रेम आहे. जसं मगाशी तुम्हाला सांगितलं साल्हेरचं, आम्हाला आवडतंय वर जाऊन राहायला किंवा वर जाऊन काम करायला, तर आम्हाला आमच्याकडनं काम करून घेतलं पाहिजे याच्यामध्ये. फक्त ते नीट करून घेतलं पाहिजे हे म्हणणं आहे. हे परस्पर त्यांना ठरवून नाही दिलं पाहिजे की आम्हीच हे काम करतो आणि हे. थोडं त्यांच्या कामावर मॉनिटर करायला एक माणूस पाठवू शकता पुरातत्व विभाग त्यांचा, किंवा यांच्याकडनं हे करून घे कामं वगैरे हे. तर एक थोडंसं असं कोलॅबरेशनमध्ये केलं तर होण्यासारखं आहे. नाही तर मॅनपॉवर मिळणार कुठनं तुम्हाला? एवढे किल्ले आहेत, एवढ्या किल्ल्यांवर काम करणारी माणसं कुठनं मिळणार? आज दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांकडेच आहेत माणसं एवढी, शासनाकडे नाही आहेत माणसं इथे एवढं जाऊन किल्ल्यावर. कारण एक तर नुसतं काम करायचं त्यासाठी किती टाळाटाळ करतो आपण बघतो वेगवेगळ्या ठिकाणी. किल्ल्यावर जाऊन परत काम करणं हे तर अजूनही अवघड, उन्हातानाचं काम करायचं. मग तिथे हे काम करतायत तर यांचा उपयोग करून घेतला पाहिजे असं. कदाचित तिथली जी स्थानिक लोक आहेत त्यांना त्यांच्यामध्येच 2-3 अधिकारी निवडून आणि त्यांच्यावरती एक सरकारमध्ये आर्किओलॉजी डिपार्टमेंटमधला असू दे किंवा एक असा काही आपण एखादी कमिटी प्रत्येक किल्ल्याची केली. काही तशा पद्धतीची मॉडेल केलेली आहेत गव्हर्नमेंटनी. कारण ते युनेस्कोनी पण सांगितलेलं होतं की अशी मॉडेल करा तुम्ही. तर ती मॉडेल केलेली आहे तशी ती. पण परत त्या मॉडेलमध्ये असलेले सरकारी अधिकारी, तिथले लोक, काही दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था, या सगळ्यांच्या मीटिंग तर व्हायला पाहिजेत. ते युनेस्कोच्या कामापुरतं ते सगळं झालं, पण पुढे कुठे काय? आता पुढे त्या मीटिंग नाही होत, काही नाही होत. मग अशा वेळेला थोडं ते झालं तर खऱ्या अर्थाने पुढे काम होणार आहे आपल्या इथे. त्यामुळे विचार केला पाहिजे. स्थानिकांनी जर जबाबदारी घेतली की या कामाची, की तुम्ही सांगाल तसं काम करू, तरच काहीतरी होऊ शकतं. नाही म्हटलं ना, एक तर बऱ्याच म्हणजे मॅनपॉवर पुरातत्व विभागाकडे नाहीये की प्रत्येक किल्ल्यावर लक्ष द्यायला. त्याच्यामुळे फार ते सगळं, कारण त्यांच्याकडे फक्त किल्ले आहेत असं समजू नका तुम्ही. लेणी आहेत, मंदिरं आहेत, आपला ह्याचा भिडेवाड्यासारखी मॉन्युमेंट आहे किंवा विश्रामबागवाडा असेल वगैरे, ही अशी वाडेसारखी सुद्धा मॉन्युमेंट आहेत, मंदिर, लेणी सगळंच. आता हे सगळं करताना किल्ल्यांवरती किती माणसं द्यायची, काय द्यायची? अजून काही अशी मॉडेल तयार केलेली होती मध्ये पुरातत्व विभागाने की आपण मॉन्युमेंट त्या लोकांना दत्तक द्यायचं, म्हणजे एखाद्याला ते मॉन्युमेंट कॉन्झर्वेशनसाठी द्यायचं. मग तो CSR मधनं पैसे खर्च करेल, काही तिथे तो हे ठेवेल, चौकीदार ठेवेल वगैरे काय. तर ते त्यांनी केलेलं होतं, त्याप्रमाणे काही ठिकाणी चाललं सुद्धा. पण ते म्हणजे कायमस्वरूपी चाललं पाहिजे ना असं, तर ते उपयोगी आहे. ते थोडं 1 वर्ष चाललं मग बंद झालं तर उपयोग नाही ना त्याचा. आत्ता जे काम चाललंय रायगड, प्रतापगड, आपण मागाशी गप्पा मारत होतो की मला माझ्या मते म्हणला तर ते एवढं चांगल्या पद्धतीनं नाही झालंय. किंवा प्रतापगडावरची ज्या मातीचं काम झालंय त्याच्यावर बऱ्याच
प्रकारात चुना किंवा जे पांढरं दिसतंय हो. ते जास्त प्रमाणात दिसतंय किंवा हे सिंहगडावर पण मी बघितलंय. तर मग तुमच्या मते समाधानकारक काम चाललं आहे का? नाही, आता अनेक किल्ल्यांवरती आम्ही जातो आणि जेव्हा बघतो तेव्हा ते निकृष्ट दर्जाचं काम तर दिसतंच अनेक ठिकाणी. पण मग तेच म्हटलं की त्याला पर्याय हा एवढाच आहे किंवा चांगलं काम करणारी माणसं याच्यामध्ये आली पाहिजेत, चांगले कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट आले पाहिजेत, कॉन्ट्रॅक्टर आले पाहिजेत चांगले, तर ती किल्ल्यांवरची कामं चांगली होतील. कारण तसं बघितलं तर किल्ल्यावर काम करणं अवघड असतं त्याच्यामध्ये. पण तरीसुद्धा जरा स्किल्ड माणसं असतील ना त्याच्यात काम करणारी, तर स्किल्ड लोकांकडनं चांगलं काम होऊ शकतं त्याच्यामध्ये. पण जसं ते आता प्रतापगडचं आहे की ते निकृष्ट दर्जाचं झालंच आहे. त्याचे अनेक व्हिडिओ मी पण बघितले. तिथे फार शहाबादी फरशी वगैरे काही ठिकाणी वापरली होती वगैरे हे ते. पण आता शेवटी हा कंट्रोल काही आपल्या कोणाच्या हातात नाही, पुरातत्व विभागाच्याच हातात आहे. त्यांनीच याच्यावरती कारवाया केल्या पाहिजेत, कुठेतरी कडक भूमिका घेतली पाहिजे. कारण हे नाही झालं आणि अशाच निकृष्ट दर्जाचं काम झालं तर ते युनेस्कोच्या किल्ल्यांवर कसं काम होईल आणि ते हे नॉमिनेशन टिकवू शकू का आपण, हाही एक मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. कारण आता फॉरेनर्स पण येतात हा किल्ला बघायला आहे ना. आणि मग ते विचारतात सुद्धा की हे असं का झालंय. किंवा आपण सिंहगडावर गेलो असताना तुम्ही म्हणला होतात की एका बुरुजाची बांधायची पद्धत होती, तीच त्यांनी बुरुजाचा बदलली. प्रकारच हो. चेंज केलाय. हो, तेच तर मग अशा ज्या गडबडी होत असतील होतात ना. तर मग आपणच तोडणार पडणार ना, की आपण काय सांगणार त्यांना की हे कसं आहे काम. त्याला ते म्हटलं ना, दोन्ही गोष्टी की एकतर अभ्यासही पाहिजे, कॉन्झर्वेशन करणारा जो आहे त्याचा मूळ मॉन्युमेंटचा कसं होतं, काय पॅटर्न होता इथे, ह्याचा एक अभ्यास त्याचा असला पाहिजे. आणि दुसरं, प्रत्यक्ष काम झाल्यानंतर किंवा करत असताना वारंवार तुम्ही ते मॉनिटर करून त्या पद्धतीने ते काम करवून घेतलं पाहिजे त्याच्याकडनं. अनेक वेळेला असं होतात की कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट सगळे कसं काम करायचं त्याचा प्लॅन वगैरे चालतो सगळा, आणि प्रत्यक्ष काम तर कॉन्ट्रॅक्टर करत असतो किल्ल्यांवर. बरोबर. कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट जे असतात त्यांच्या किती किल्ल्यांवर व्हिजिट होतात, ते किती वेळा जाऊन प्रत्यक्ष बघतात की हे बरोबर चाललंय का नाही वगैरे, हे सगळे म्हणजे प्रश्न आहेत ते. मग असं जर शक्य नसेल तर मग एखादी एक त्रयस्थ कमिटी शासनाने तयार केली पाहिजे, किंवा जी कमिटी त्यात अभ्यासक असतील आणि ते प्रत्यक्ष जाऊन वेळोवेळी काम कसं चाललंय ते बघतील आणि मग सांगतील की अरे असं नाही, असं झालं पाहिजे, असं नाही तसं झालं पाहिजे. पण असं काहीतरी ठोस पावलं उचलल्याशिवाय ती क्वालिटी सुधारणार नाही ना कामाची. आता आपण एपिसोडच्या शेवटच्या भागामध्ये आलेलो आहोत. तर मला असं विचारावं असं वाटतं की लोकांकडनं, म्हणजे तुमच्या लोकांकडनं काय अपेक्षा आहे की त्यांनी काय कसं वागलं पाहिजे, किंवा एकंदरीतच तुम्हाला काय वाटतं, काय लोकांना तुम्ही सांगाल? आता ह्या सगळ्या युनेस्कोच्या ह्या सगळ्या 12 किल्ल्यांवरती जेव्हा पर्यटक म्हणून आपण जाणार आहोत तेव्हा आपली पण काही जबाबदारी आहे. म्हणजे जे आपल्या इथे कसे बेताल पर्यटक असतात आपण बघितले की किल्ल्यावरती तटबंदीवर उभं राहिल्यावर तिथला दगड दरी ढकलून देतात मजा म्हणून, बाकी काहीच नाही. ते हे असल्या गोष्टी आता चालणार नाही आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. त्या एक खूप चांगली गोष्ट किंवा चांगला बदल आपल्या याच्यामध्ये झालेला सांगतो किंवा आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपण ह्याच्यामध्ये, की खूप पूर्वी सिनेमामध्ये असं दाखवायचं की झाडावरती तो हिरो हिरोईनचं नाव लिहितो किंवा कुठल्या तरी मॉन्युमेंटवरती सुद्धा नाव लिहितो. लोकांनी त्याचं अनुकरण करून वेगवेगळ्या ठिकाणी आपापली नावं लिहिली होती, किल्ल्यांवरती नावं लिहिलेली होती लोकांनी आपापली वगैरे. पण तो प्रकार आता अवेअरनेस आल्यामुळे हळूहळू तो प्रकार कमी झालेला आहे. तो सगळा आता असं नाही दिसत की कोणी जाऊन किल्ल्यावर आपलं नाव लिहितंय, फार कमी दिसतं. मी शून्य म्हणत नाही मी अगदी, पण कमी झालं या सगळ्या गोष्टी त्याच्यात. तर हे शेवटी अवेअरनेसचाच भाग असतो. त्याच्यामुळे तसंच हे पण वारंवार लोकांना सांगितलंच गेलं पाहिजे की किल्ल्यावर कसं वागलं पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये. कारण तुम्ही एखाद्या वेगळ्या मॉन्युमेंटला जाता, तिथलं तुमचा बिहेवियर वेगळा असला पाहिजे आणि गडावरचा वेगळा असला पाहिजे. कारण शेवटी ही सगळी मिलिटरीशी रिलेटेड सगळी मॉन्युमेंट आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत, त्याच्या भावना वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे काही वेळेला उत्साही पर्यटक तर असे आहेत की ते महाराजांचा किल्ला आहे म्हणून त्या किल्ल्यावरचे दगड घरी घेऊन जातात आणि देवाऱ्यामध्ये ठेवतात. या भावना मी समजू शकतो. पण ह्यांनी तुम्ही मॉन्युमेंटच असं रिकामं होईल. उद्या तुम्ही असं एक घेऊन जातोय, उद्या हजारो लोकांनी जर घेऊन गेलं तर तिथे सगळे खाली होईल. सगळं ते किल्ल्यावरची स्ट्रक्चर्सच खाली होतील, रिकामीच होतील तिथली स्ट्रक्चर. त्यामुळे ही पद्धत नाही आहे असं आहे ते त्याच्यामध्ये. त्यामुळे ते थोडं ह्याही सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपण तिथे किल्ल्यावर कसं वागलं पाहिजे काय.
फॅसिलिटी किल्ल्यावरती नसणार आहेत ह्याचा विचार करून आपण तयारीने किल्ल्यावरती गेलं पाहिजे. बरोबर. कारण हे नॉर्मल पर्यटन नाहीये, हे ॲडव्हेंचर टुरिझम ह्या प्रकारामधला हा हे आहे. तर त्यामुळे त्या विचाराने गेलं पाहिजे. म्हणजे बरेचदा सिंहगडला तू बघत असशील तर सिंहगडला आता लोक पर्यटनासाठी येतात, ते काय कारनी येतात, चालत मस्त पिठलं भाकरी वगैरे खातात. हे ते कोणाला मॉन्युमेंटशी घेणं देणं नसतं की हे मॉन्युमेंट किती जुनं आहे, काय आहे, त्याला काय इतिहास आहे वगैरे हे. तर तसं तो एक थोडासा दृष्टिकोन बदलला पाहिजे लोकांचा. ह्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. ह्याला त्या किल्ल्यावर माहितीचे बोर्डच नसतात, हे एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोष्ट आहे. तू सिंहगडला आज एक बोर्ड दिसेल तुला नकाशा काढलेला, पण बाकी किल्ल्यांवर किती किल्ल्यांवर तुला असं मोठे बोर्ड आहेत की आता तोरण्यावर जा कुठे माहिती आहे तोरण्याची, किंवा तू सुवर्णदुर्गला जा कुठे माहिती लिहिलेली आहे सुवर्णदुर्ग, नाहीच लिहिलेली कुठेच. तर ते पहिले हे इथनं सुरुवात करायला लागणार आहे. अवेअरनेस हा एकच त्याच्यातला भाग असतो. आपण काही कोणाला मारून मुटकून काही गोष्टी कोणाकडनं करून घेऊ शकत नाही. शेवटी त्यांना गोडीतच सांगून त्यांनाच ते किल्ल्याचं महत्त्व पटवून द्यायला लागतं. जेव्हा ते पटेल तेव्हा आपोआप या सगळ्या गोष्टी कमी होतील. त्यामुळे हे करणं हे पहिली प्रायोरिटी आहे. म्हणजे मी असं म्हणेन हा सुशोभीकरणातला भाग नाही आहे. पहिले तिथे माहितीचे बोर्ड वगैरे बसवणं हे प्रायोरिटी आहे ती. कदाचित शाळांमध्ये जाऊन जर लहान मुलांनाच शिकवत गेलो आपण, लहान वयातच ज्या गोष्टी जर बिंबवल्या गेल्या की बाबा तुम्ही जर मंदिरात जाताय तर त्याची एक पद्धत असते जायची, किल्ल्यावर जाताय तर त्याची पद्धत पाहिजे, आणि तुम्ही तुमच्या डिस्को जी काय जायचंय तिथे एक वेगळी पद्धत असते. निश्चितच ते दोन्ही मिक्स करून चालणार नाही. अगदी हे शाळेपासूनच शिकवलं पाहिजे. करेक्ट. तर ते कदाचित मग काही वर्षांनी ह्याचं प्रमाण अजून कमी होऊन कमी जाईल होईल. जर आपण लहान वयातच सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. म्हटलं ना मी, जसं तुला सांगितलं की ती नावं लिहिणं खूप वर्ष गेली ना मध्ये हे सगळं कमी व्हायला. मी तर बघितलं होतं रायगडावर की महाराजांचा जो वाडा आहे तिथली माती लोक घेऊन जातात. तेच म्हटलं ना की माती काय दगड काय तिथं अशी भोकं पडली जातात. मग तेच म्हटलं की मग हे काय म्हणजे असं सगळ्यांनी केलं तर काय होईल, मग याला काही अर्थ नाही ना. मग असं तसं म्हणलं तर मग ते वर्षभरात रिकामच एवढी लोक तिथे येतात. तेच म्हटलं ते. तर अशा पद्धतीने नाही केलं पाहिजे. तर ही जबाबदारी आहे आपली त्याच्यामध्ये. शिवाय आपण किल्ल्यावरती कचरा नाही केला पाहिजे, आपल्याकडनं प्लास्टिकच्या बाटल्या फेकल्या नाही गेल्या पाहिजे, ह्याही गोष्टींचा विचार केला पाहिजे. साधी गोष्ट आहे, आपण बरोबर जाताना एक कचऱ्याची पिशवी आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो, आपला कचरा आपल्या याच्यात टाकू शकतो, खाली आल्यावर तो डस्टबिनमध्ये टाकू शकतो. हे करू शकतो आपण ना याच्यामध्ये. का तिथे डस्टबिन ठेवलेत, माणसं आहेत म्हणून आपण कुठेही टाका ते उचलतील कचरा, हे मेंटॅलिटी बरोबर नाही असं मला वाटतं. त्यामध्ये तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या किल्ल्यावर आलात की ज्याला युनेस्कोचा दर्जा मिळाला आहे म्हटल्यावर तुम्ही पण तिथे तशा पद्धतीने वागलं पाहिजे. बरोबर. त्या वास्तूची काय म्हणता येईल पावित्र्य जे आहे ना ते राखलं पाहिजे. तेच मग ते मंदिर असू दे, किल्ला असू दे, किंवा आणखी कुठलं ऐतिहासिक मॉन्युमेंट असू दे. त्याचबरोबर किल्ल्यावरती जे विक्रेते आहेत, हे पिठलं भाकरी असेल किंवा काय जे विकणारे, सरबत विकणारे, ह्यांची पण तेवढीच जबाबदारी आहे. बरोबर. त्यांनी सुद्धा तिथे त्यांनी व्यवसाय करावा, जरूर नियमात असेल तर तो व्यवसाय करावा, पण त्यांनी सुद्धा हे भान राखलं पाहिजे की आपल्याकडनं काही कचरा होणार नाही ना गडावरती, आपण आपला कचरा कसा घेऊन जाऊ खालती, हेही लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी. कारण तिथे असणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे गडावर असणाऱ्या. म्हणजे तो तिथे डस्टबिन ठेवलाय म्हणून तिथे तो कचरा करायचा असा अर्थ नाही आहे त्याचा. कदाचित आपला हा एपिसोड जे लोक बघतील त्यांना कदाचित कळलं असेल, किंवा ते जास्तीत जास्त त्याचा विचार करतील आणि त्यांचे ओळखीत जे लोक आहेत ते नक्कीच त्यांना सांगतील. कारण ह्याच्याचमुळे अवेअरनेस वाढणार, नाहीतर होणारच नाहीये. मी जर एका मुलाला जरी चेंज केलं तरी माझ्यासाठी मी खूप मोठं काम केलंय. कारण तो जी घाण करणार आहे गाडावर किंवा प्रॉब्लेम करणार आहे तो ते टाळणार आहे त्याचे. आणि आम्ही तर अनेक वेळा तेच सांगतो की किल्ल्यावर दिसलेला कचरा तर आम्ही उचलतोच. मग तो कचरा भले दुसऱ्या कोणीही का केलेला असेना, तो त्यांनी केलाय मी केला नाही म्हणून उचलायचा नाही असं करतच नाही. शेवटी गड स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. ती त्यांना वाटत नसेल, आपल्याला वाटते ती जबाबदारी, आपण करतो. पण हे सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे. करेक्ट. म्हणजे जेव्हा एखादा तुम्ही किल्ल्यावरती सिंहगडावर काहीतरी प्लास्टिकचा रॅपर खाऊन गोळी खाऊन टाकता आणि दुसरा उचलतो तेव्हा त्याला कळतं की नाही आपण टाकलं नाही पाहिजे हे कुठेतरी. बरोबर. पण हे पाण्याच्या बाटल्या वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यासाठी सुद्धा काहीतरी सिस्टीम आता होईल असं मला वाटतं याच्यामध्ये, की पाण्याच्या बाटल्या गडावर घेऊन जायच्या नाहीत. कारण गडावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही बरेचदा ASI कडनं केली जाते वेगवेगळ्या ठिकाणी. तर ती जर व्यवस्था नीट मेंटेन केली ना गडावरचे पाण्याचे, आता काही सांगतो
शिवनेरी किल्ल्यावरती हे बऱ्यापैकी मेंटेन केलेलं आहे त्यांनी. गडावर 3-4 ठिकाणी त्यांनी पाण्याचे कूलर ठेवलेले आहेत व्यवस्थित आणि चांगलं पाणी असतं तिथे, त्यामध्ये त्यांनी काही त्रास होत नाही त्याच्यामध्ये. तर असं जर सिस्टीम आली तर मग गडावर बाटली घेऊन जायची गरज पडणार नाही तुम्हाला, किंवा नेली तर ती टाकायची गरज पडणार नाही तुम्हाला. पहिले हे म्हणजे विक्री आहे ना गडावरची प्लॅस्टिकच्या बाटल्यांची, ती बंद केली पाहिजे. आता मला आठवतं आहे की मी लहान असताना जेव्हा ट्रेकला जायचो किंवा अगदी तुम्ही शाळेच्या ट्रिपला वगैरे जात असाल तेव्हा घरातनं आपण वॉटर बॅग घेऊन जायचो. आज बाहेर बाटली मिळते म्हणून आपण घेतो आणि तीच टाकून देतो बाहेरच्या बाहेर. ती का घरातनं बाटली न्या, तिथे भरा तुम्ही पाणी. हे करू शकता ना. एवढ्या बारीक सारीक गोष्टी आहेत पण त्या करता येऊ शकतात असं मला म्हणायचं. किंवा वासोट्याला जी सिस्टीम आहे ना की ते खाली मोजून मला वाटतं बघतात की तुम्ही किती बाटल्या नेताय किंवा काय असतं, ती खाली चेक होते पोस्टवर आणि मग येताना पुन्हा तुमची बॅग चेक केली जाते की तुम्ही ते आणलंय की नाही. अशा पद्धतीची पूर्वी तरी होती, मला आता माहिती होती, आहे. बरोबर आहे. पण ते रायगडला पण होती, पण ती किती काळ टिकते ही सिस्टीम हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमची बाटली घेऊन जा, तुम्ही तुमची बाटली घरी घेऊन येता ना. घरातली बाटली असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही. मग काय सिस्टीमची पण गरज हो, नाही. मग काय तेच म्हटलं ना. आणि म्हटलं ना कचऱ्याची एक पिशवी तुमच्याकडे, जसं आता ट्रेकला जातो, ट्रेकर जातात अनेक, ते अनेक ट्रेकर हेच करतात ना, एक कचऱ्याची पिशवी घेऊन जातात आणि सगळा कचरा घेऊन येतात बरोबर खाली. आपला कचरा तिथे सोडून येत नाहीत ना ते. तसंच आहे. तसं प्रत्येक पर्यटकाने केलं तर ते सगळं चांगलं राहील ना या सगळ्या गोष्टी. करेक्ट. आता शेवटचा प्रश्न खरं मी विचारतोय. बरेच आता जे एपिसोड बघतायत ते कदाचित तरुण असतील, ज्यांना तुमच्याबरोबर काम करायची इच्छा असेल, पण त्यांना ते काही नोकरीधंद्यात बिझी असतील किंवा त्यांचं बॅकग्राऊंड नसेल की आता मला वाटतं की शिकावं लागतं त्या सगळ्या गोष्टी कन्झर्वेशनच्या, तर त्यांना नसेल पॉसिबल आत्ता करणं, पण त्यांना मदत करायची. तर तुम्ही आता काय सल्ला द्याल किंवा तुम्ही त्यांना काय सांगू शकाल की कसं करता येईल? आता प्रत्येक जणाचे विषय वेगळे असतात. म्हणजे अगदी कम्प्युटर आणि सॉफ्टवेअर वगैरे ह्याच्यापासनं ते अगदी सुतार, लोहार, चांभार ह्याच्यापर्यंत जर आपण बघितलं तर प्रत्येकाच्या कामाची स्किल असतात वेगवेगळी. तर प्रत्येकाने आपल्या स्किल काय आहे हे ओळखून आपल्या स्किलप्रमाणे आपण किल्ल्याच्या संवर्धनामध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मला काही सगळ्या विषयातलं कळतं असं मी म्हणत नाही, पण आता जसा माझाच विषय आहे, मी केमिस्ट्रीचा, तर मी काय विचार करतो की किल्ल्यावर उत्खननं झाली, तिथल्या मटेरियलचा केमिकल अनालिसिस मी करतो, किंवा किल्ल्यावरती अजून काय डॉक्युमेंटेशन असेल तर त्याची ड्रॉइंग मी करतो किल्ल्यावरची एखादी, किंवा जो करत असेल त्याला हेल्प करायला जातो मी त्याच्यामध्ये. किंवा तू सॉफ्टवेअर वगैरेमध्ये काम करत असेल तर त्या सगळ्या ड्रॉइंग्सचा 3D मॉडेलिंग करून दे तुम्हाला त्याच्यामध्ये. किल्ल्यावरती काही समज कुठे काही लाकडी काम असेल, ते खराब झालेलं असेल, एखादा सुतारकाम करणारा माणूस सुद्धा ते सगळं करू शकतो त्याच्यामध्ये. ते पुरातत्व विभागाला अप्रोच होऊन किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला अप्रोच होऊन ते काम करू शकतो. बरोबर. दगडात काम करणारे लोक आहेत ते, त्यांची आवश्यकता कायम लागते ते. त्यामुळे तुमचं स्किल तुम्ही ओळखून त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. एखाद्या लिखाणाचं असेल तर किल्ल्याचं वर्णन करून किल्ल्यांवर पुस्तकं लिहावी ते सगळं. त्यामुळे प्रत्येकजण आपापलं स्किल काय आहे हे ओळखा आणि त्यात आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतोय. माझ्याकडे हे आहे, मी हे किल्ल्यासाठी करू शकतो, हे करा त्याच्यामध्ये. म्हणजे एक आता तोफा मी असा विचार केला, असंच तू जसा प्रश्न मला विचारलास ना, हा मी एक 2010-11 साली मी असा विचार केला की अरे मी इंडिव्हिज्युअल म्हणून किल्ल्यासाठी काय करू शकतो. संवर्धन करणं काय माझ्या एकट्याचं काम नाही आहे, तिथे मग ग्रुप पाहिजे आपला काहीतरी 30-40 जणांचा, तर आपण काम करू की एखाद्या किल्ल्यावर. तर मी मग त्यावेळी विचार केला की यार आत्ता किल्ल्यावरची सर्वात पटकन संपत जाणारी वस्तू काय, तर तोफा मला लक्षात आला की तोफा किल्ल्यावरच्या बरेचदा गायब होतात. अनेक वेळेला किल्ल्यावरनं त्या तोफा ढकलून दिल्या जातात, त्याचे तुकडे होते आणि ते तुकडे भंगारात विकतात लोखंड म्हणून. तर हे असं अनेक ठिकाणी झालंय. तर मग मी म्हटलं आपण तोफांचं डॉक्युमेंटेशन करू. मग त्या तोफांच्या डॉक्युमेंटेशनचा एक मी प्रोजेक्ट घेतला. त्या प्रोजेक्टमध्ये जवळजवळ 270 तोफांचं डॉक्युमेंटेशन मी जाऊन केलं वेगवेगळ्या. 2 वर्षाचा प्रोजेक्ट चालला होता. ते प्रोजेक्ट झाला आमचा, ते डॉक्युमेंटेशन आता सगळं आमच्याकडे आहे. 270 तोफांची ड्रॉइंग्स माझ्याकडे आहेत की आज ती तशीच्या तशी तोफ जर बनवायची झाली, होतायची झाली, तर त्याच्यासाठी जेवढी डिटेलिंग लागेल तेवढं सगळं डिटेलिंग माझ्याकडे आहे आता. त्याचा फायदा असा झाला की मी तो 2011-13 असा प्रोजेक्ट केला. 2017-18 साली जेव्हा तिकडे गेलो मी एका रसाळगड किल्ल्यावर, तेव्हा तिथे गेल्यावर मी बघितलं की मी 21 तोफा डॉक्युमेंट केल्या होत्या. तिथे 18च होत्या, 3 गायब होत्या. पण त्या 3 तोफांचे कॉर्डिनेट्स माझ्याकडे होते की त्या कुठे होत्या, त्या किती साईजच्या होत्या, त्याचे सगळे फोटोग्राफ्स माझ्याकडे होते.
तर ह्या डॉक्युमेंटेशनचा फायदा आहे, नॉलेजचा फायदा. हां. तर मी हे ठरवलं की आपण तोफा करू. त्याच्यानंतर मी काही वर्षांनी परत विचार केला की अजून काय करता येईल, आता तोफांचं झालं तर म्हटलं चला आता दरवाजे करू आपण. तर आता आपण म्हणत होतो की कुठली म्हणजे माझे कुठली बॅकग्राऊंड असू दे, किंवा कॉम्प्युटर असू दे किंवा अजून काही सिव्हिल इंजिनियर असू दे, आपापल्या क्षेत्राप्रमाणे आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो हे आपण बघितलं पाहिजे आणि तसं काम केलं पाहिजे. म्हणजे मी आता डेटा अनालिस्ट असेल तर मग मी कदाचित वेगवेगळा डेटा गॅदर करून मी त्याचं प्रेझेंटेशन करू शकतो, की त्याचं डॉक्युमेंटेशनसाठी मदत करू शकतो, की किती वर्षात किती लोकसंख्या आलेली आहे, मग त्याचं किती उत्पन्न तयार होऊ शकतं, ह्याचं जे आपण फायनान्शियल अनालिसिस करतो त्याला मी मदत करू शकतो. सिव्हिल इंजिनियर असेल तो वेगळी काही स्केचेस काढून देईल. तर अशा पद्धतीने बरेच जण काम करू शकतात. तर मला वाटतं की या एपिसोडमुळे आपल्या लोकांनाही कळलं असेल की बाबा युनेस्कोचा दर्जा आपल्याला मिळाला आहे, ते किती एक अवघड प्रोसेस होती आणि आता ती टिकवणं सुद्धा खूप अवघड आहे. आणि ते फक्त सरकारचं काम नाही, तर ते आपल्यासारख्या सगळ्या लोकांचं काम आहे. जर ते आपण टीम वर्क केलं तरच मला वाटतंय आपण ते सस्टेन करू शकू. नाहीतर मग फक्त एकेकाळी इथे किल्ला होता एवढंच सांगावं लागेल. त्याहीपेक्षा आपला तो दर्जा काढून घेतला जाईल ही आपल्यासाठी खूप मोठी नामुष्की आहे. बरोबर. की आपला दर्जा काढून घेणं हे, त्याच्यामुळे तसं होऊ नये याच्यासाठी सर्वांना प्रयत्न करायला लागेल. असं नाही आहे की आपण काम म्हणजे कामं ढकलून द्यायची दुसऱ्याच्या ह्याच्यावर किंवा ही माझी जबाबदारी नाहीच, ही यांची आहे. पण म्हणजे बरेचदा असं होतं की पुरातत्व विभाग हे करत नाही, ते करत नाही वगैरे. म्हणजे मी सांगितलं ना की साधी गोष्ट ही आहे की पुरातत्व विभागामध्ये मॅनपॉवर नाही, भरती नाही. ह्या गोष्टीवर किती लोक बोलतात सांग बरं. लोक म्हणतात पुरातत्व विभाग काही करत नाही, त्यांना काही लक्षच नाही त्यांच्या किल्ल्यांकडे, हे ते. आत्ता मध्ये राजगडवरती अतिक्रमण होतं, वरती पिठलं भाकरी वगैरे विकणारे ह्यांचं, ते अतिक्रमण पुरातत्व विभागाने काढलं. वेल्हा पोलीस स्टेशनचे लोक वगैरे सगळे वर गेले आणि त्यांनी काढलं हे. तर ही कामं चालू असतात, नाही असं नाही आहे त्या सगळ्याच्यामध्ये. पण पुन्हा मी तेच म्हणेन की आपण जेवढं अगदी सहज बोलून जातो किंवा पुरातत्व विभाग काहीच करत नाही असं आहे ते, मग आपणही थोडंसं हे कुठेतरी प्रेशर आणलं पाहिजे ना या सगळ्या ह्याच्यातनं. किंवा तुमच्याकडे मॅनपॉवर नाही ना, मग ती भरती करण्यासाठी कोणाकडे हे दाद मागितली पाहिजे. 10 पत्र आपणही लिहिली पाहिजेत सांस्कृतिक मंत्र्यांना की पुरातत्व विभागात भरती का होत नाहीये. हे तिथे कोणी काय बेसिकमध्ये कोण जायला तयार होत नाही. पटकन कोणाला तरी ते ढकलून द्यायचं किंवा त्याची ही जबाबदारी आहे म्हणून त्यांना आपण हे तेच जबाबदार आहेत असं धरून चालणं, तर असं तर चालणार नाहीये. आता सगळे आहे, हे टीम वर्कच आहे आणि तसंच करायला लागणार आहे. आणि जेवढं आपल्यालाही करायला लागणार आहे तेव्हा अगदी मी सांगतोय ना, जसं सांस्कृतिक मंत्रालय असेल, आपल्या इतर विभागाचे सगळे अधिकारी असतील, आपले नेते असतील, या सगळ्यांचीच खरं तर जबाबदारी आहे. फक्त तुमची, माझी आणि पुरातत्व विभागाची नाही आहे. बरोबर. त्यांनी पण तसे निर्णय घेतले पाहिजेत, त्यांनी पुढे या गोष्टी पाठवल्या पाहिजेत, त्यांनी पटापट या सगळ्या परवानग्या दिल्या पाहिजेत, भरती केली पाहिजे. तर ते सगळे हे परिपूर्ण असं एक संवर्धन गडाचं होईल असं मला वाटतं. नाही म्हणलं तरी मी फक्त स्वच्छता जरी राखली त्या किल्ल्यावर तर मी बरंच काम करतोय. त्यामुळे असं समजू नये की मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे तरच मदत होणार आहे. पण मी फक्त कचरा जरी माझा जो आहे तो पुन्हा घेऊन आलो तरी बऱ्याचपैकी काम सोपं होणार आहे. अगदी म्हटलं ना, किल्ल्यावर झाडं लावणं असेल, किल्ल्याच्या उतारावरच्या काय दुर्मिळ वनस्पती त्याच्यावरती एखादं रिसर्च आर्टिकल लिहिणं असेल, हे सुद्धा त्या किल्ल्यासाठी महत्त्वाचं आहे खूप. किंवा किल्ल्याच्या परिसरातली गावं असतील, त्या गावांमधली काही डेव्हलपमेंट असेल, हा पण किल्ल्याचाच भाग आहे ना सगळ्या तो. त्याच्यामुळे फक्त किल्ला म्हणजे मी त्या किल्ल्यावर काय करतोय एवढं फोकस न करता किल्ला आणि किल्ल्याचा घेरा किंवा त्या किल्ल्याची प्रभावळीत असलेले किल्ले ह्याच्यावर पण काम करता येण्यासारखं आहे. त्यामुळे स्कोप भरपूर आहे काम करायला. फक्त प्रत्येकाने आपापलं स्किल ओळखलं पाहिजे की माझ्याकडे काय आहे आणि मी काय करू शकतो. तर मी आता हा एपिसोड आपण संपूयात. मी सरांना थँक्यू म्हणतो की तुम्ही खूप वेळ काढून आपल्यासाठी आलात. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील जे सरांपर्यंत पोहोचवायचे असतील तर ते नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही नक्की सरांना विचारू आणि ते तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील त्याची आम्ही दखल घेऊ. तर सरांबरोबर हा गप्पा कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. आणि पुढचा एपिसोड आम्ही असाच वेगळा काहीतरी घेऊन यायचा नक्की प्रयत्न करू. सो तोपर्यंत आवडला एपिसोड तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि थँक्यू सर. धन्यवाद.